हाय हाय सर्वांना. सर लिंक ग्रुपवर शेअर करा. ओके, ग्रुपवरती शेअर करतो मी. एकच सेकंद द्या. ग्रुपवरती आपण शेअर करू लिंक. बऱ्याच लोक अजून लाईव्ह आलेले नाही आहेत. ओके, बरेच जण लाईव्ह आलेले नाही आहेत. ठीक आहे, आपण शेअर करू, लिंक कॉपी करू. एक सेकंद द्या फक्त, सर्वजण लाईव्ह येतील. लाईव्ह आल्यानंतर आपण परत कंटिन्यू करू. ओके, ठीक आहे. हां, लिंक शेअर झालेली आहे. बघा, आजचं आपलं जे सेशन आहे भावना, आज आपला डे 4 आहे. म्हणजे आज 4था दिवस आहे आपला सेशनचा. जे की आपण ठरवलं होतं की टोटल आपण 60 दिवस आपण फ्रीमध्ये लर्निंग घेणार आहे. ओके, आजचा आपला शेवटचा म्हणजे 4था दिवस आहे. आणि आपण आज काय शिकणार आहे ते भावना, आज आपण शिकणार आहे ट्रेडिंग व्ह्यू. बऱ्याच जणांना चार्टिंग वापरायचं कसं हे माहीत नाही आहे. इथे लक्षात, कसं वापरायचं हे माहीत नाही आहे. येतील आता हळूहळू सगळे लाईव्ह येतील. आपण लिंक शेअर केलेली आहे, सर्वजण लाईव्ह येतील आता. ठीक आहे, बघा, सगळ्यात प्रथम सांगतो की ट्रेडिंग व्ह्यू म्हणजे काय आहे किंवा हे चार्टिंग सॉफ्टवेअर काय आहे. चार्टिंग म्हणजे काय, म्हणजे शेअरची प्राइस वर जाणं खाली जाणं हे आपल्याला कुठं बघायला भेटतं, तर याच प्लॅटफॉर्मवरती बघायला भेटतं. मग तुम्ही कोणी घ्या, शेअर घ्या किंवा तुम्ही ऑप्शनमध्ये काम करा, कशामध्ये पण काम करा, तुम्हाला चार्टिंगसाठी एक सॉफ्टवेअर लागतं ज्याच्यामध्ये आपल्याला कळते की भाव वर खाली होतोय. समजा एखादा स्टॉक आहे, कोणता स्टॉक आहे, समजा HDFC स्टॉक घेऊ. बरोबर, HDFC हा एक स्टॉक आहे. याच्यामध्ये बघा, आता प्राइस वर खाली झाली हे आपल्याला कशावरती दिसतं, चार्टिंगवरती दिसतं. दुसऱ्या सॉफ्टवेअरवरती दिसणार का, आपल्याला नाही दिसणार, कारण याच्यावरतीच आपल्याला हे सगळं क्लिअर कट दिसते. बरोबर आहे, मग याच्यासाठी आपल्याला चार्टिंग यूज करावं लागतं. आणि ते तुम्हाला कुठं भेटेल, एक तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवर बघू शकता. ट्रेडिंग व्ह्यूवर तुम्ही काय करू शकता, लॉग इन करू शकता आणि त्याच्यावरती पण तुम्ही चार्टिंग बघू शकता. परंतु लक्षात ठेवा, ट्रेडिंग व्ह्यूचा जो हे असतो, चार्ट असतो, तो थोडासा, एक तुम्हाला सांगतो, 5 सेकंदाने डिले येतो. जे ऑप्शन ट्रेडर असतात त्यांना माहिती आहे, 5 सेकंदाने ट्रेडिंग व्ह्यू हे लेट आहे. इथे लक्षामध्ये, त्याच्यामुळे मी सहसा ट्रेडिंग व्ह्यू वापरत नाही. मी ब्रोकरचा चार्ट यूज करतो. ज्या ब्रोकरमध्ये माझा अकाउंट आहे त्या ब्रोकरचा चार्ट मी ओपन करतो त्याच्यावरतीच. कारण हे जे ब्रोकर असतात ना, हे रिअल टाईम किंवा रिअल हे देतात, प्राइस देतात. इथे लक्षामध्ये, म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूचं कसं माहिती आहे का, ते पेड सबस्क्रिप्शनसाठी त्यांनी तसं केलेलं आहे. याच्यामध्ये पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. तुम्हाला जर का 2 पेक्षा जास्त इंडिकेटर लावायचे असतील तरी पण तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं 1 पेक्षा जास्त चार्ट लावू शकत नाही. हे बघा, आता मी जर का जास्त चार्ट लावायला गेलो तर इथं मला काय बोलते ते की तुम्ही सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हे काय करा, पेड सबस्क्रिप्शन घ्या, असं त्यांचं म्हणणं असतं. त्याच्यामुळं याच्यावरती बघा, तुम्ही किती पण चार्ट एका टायमाला लावू शकता. तुम्ही 3 काय 4 काय 8 चार्ट किती पण लावा तुम्ही, काही अडचण नाही. हे बघा दिसतं, किती पण चार्ट तुम्ही लावू शकता एका वेळेस. कशावरती, तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटवरती. आपण हे पुढे बघणार आहे कसे चार्ट लावायचे, काय लावायचे. लक्षात घ्या, तुम्ही ज्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ट्रेडिंग करताय किंवा जे ब्रोकर तुम्ही यूज करताय त्या ब्रोकरमध्येच तुम्ही, मला वाटतं, चार्ट बघायला पाहिजे. ट्रेडिंग व्ह्यूवर आता कोणी जास्त चार्ट बघत नाही पहिल्यासारखं, लक्षात घ्या. कारण आता ट्रेडिंग व्ह्यूपेक्षा चार्टिंग प्लॅटफॉर्म तुमचा ब्रोकर चांगला देतो. तर नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण शिकणार आहे ट्रेडिंग व्ह्यू किंवा चार्टमध्ये कोणकोणत्या सेटिंग तुम्ही बघितल्या पाहिजे. बऱ्याच जणांना सेटिंग पण माहीत नाहीत. येतं लक्षात, त्या सेटिंग आपण सगळ्या क्लिअर करणार आहे. आणि उद्यापासून आपलं टेक्निकल अनालिसिसला सुरुवात स्टार्ट होणार आहे. कारण तुम्हाला चार्टिंग कळणं खूप महत्त्वाचं आहे. चार्ट यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. कसं यूज केला जातो किंवा याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी, आता एवढं दिलं, याच्यामध्ये काय काय दिलं, इथं वर काय आहे, इथं या साईडला काय दिलं आहे, खाली काय दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी आपण आज क्लिअर करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत लाईव्ह राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. काय असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, कमेंट मी शेवटी बघणार आहे. इथे लक्षात बघा, सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, हे एक चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये तुम्हाला भाव वर खाली झालेले दिसतात. बघा, स्टार्टिंग आपण करतोय डावीकडून, हे डावीकडून करतोय, या साईडने, कुणीकडून, या साईडकडून, इथून. हे बघा दिसतंय, या साईडकडून मी स्टार्टिंग करतोय सर्वात प्रथम. आता सर्वात प्रथम तुम्ही म्हणाल सर हे काय आहे, लक्षात घ्या, इथं तुम्ही वर गेला, इथं तुम्हाला दिसेल की तुम्हाला हा पॉईंट आहे, हा पॉईंट तुम्हाला कसा पाहिजे ते तुम्ही पॉईंटर चेंज करू शकता. हे बघा दिसतंय, तुम्हाला पॉईंटर कसा पाहिजे ते तुम्ही इथं चेंज करू शकता. क्रॉस ओव्हर पाहिजे का कसा पाहिजे. आता इथे जर का थोडंसं तुम्ही खाली आलं तर लक्षात ठेवा, इथं तुम्हाला काय काय दिसतंय बघा. एक दिसतोय ट्रेंड लाईन, रे, परत हे बाकीच्या गोष्टी जास्त बघत बसू नका. याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, जास्त गोष्टी बघत बसायची गरज नाही. लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी यूज करू शकता तुम्ही बघा. 1 सेकंद मी दाखवतो. तुम्हाला समजा वाटतंय, 1 आवरमध्ये लावतो मी म्हणजे समजेल तुम्हाला. बघा, तुम्हाला जर का वाटतं की मला ट्रेंड लाईन मार्क करायची, ट्रेंड लाईन म्हणजे काय माहिती आहे काय असतं, तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स असतात. तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स, त्याला ट्रेंड लाईन बोललं जातं. तुम्हाला जर का ट्रेंड लाईन मार्क करायची, समजा अशी ट्रेंड लाईन मार्क करायची,
तर तुम्ही अशा पद्धतीने ट्रेंड लाईन मार्क करू शकता. येत्या लक्षामध्ये यासाठी याचा वापर केला जातो. तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स जसे आपण बघा असे करतो खालच्या साईडला, कोणते खाली हे बघा असे, तसे तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स पण असतात. त्याच्यासाठी या ट्रेंड लाईनचा वापर केला जातो. येत्या लक्षात तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स यूज करण्यासाठी याचा वापर होतो. दुसरं काय आहे, दुसरे काय आहे रे. बघा आपल्या जे वापरात जास्त येतात त्याच गोष्टी आपण बघणार, बाकीच्या फालतू गोष्टी बघणार नाही, कारण बाकीच्या भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये. हे बघा खाली गेले तर भरपूर गोष्टी आहेत. हे जे स्टार मार्क केलेले आहेत हे जास्त करून मोठे ट्रेडर ह्याच गोष्टीचा वापर करतात आणि आपण ह्याच गोष्टीचा वापर करतो. बाकीच्या गोष्टी जास्त बघत बसू नका. आता रे काय आहे बघा, रे तुम्हाला दाखवतो काय आहे. रे म्हणजे काय, ज्या ठिकाणाहून तुम्ही तिथे क्लिक करणार पॉइंट, तिथून खालच्या साईडला, इथे लक्षात खालच्या साईडला काय होणार हे बघा, एक ट्रेंड लाईन मार्क होणार. म्हणजे ऑटोमॅटिक हे बघा दिसतंय तुम्हाला जशी ट्रेंड लाईन ज्या ठिकाणी तुम्ही पॉईंट टाकलाय तिथून, समजा तुम्हाला तिरकी फिरवायची या साईडला पण फिरवू शकता अशी दिसते. म्हणजे जिकडं तुम्हाला ट्रेंड लाईन फिरवायची आहे किंवा आडवी लाईन सुद्धा तुम्ही इथून मारू शकता. तिरपी करायचे, इथून इकडे मला फिरवायचे, उभी करायचे, कशी पण तुम्ही याला फिरवू शकता. बघा दुसरी काय आहे, त्याच्यानंतर आहे बघा एक्सटेन्स लाईन. मग एक्सटेन्स लाईन म्हणजे काय राहते, एक्सटेंडेड म्हणजे तुम्ही दोन्ही साईडला करू शकता. समजा इथून तुम्हाला बघा मी इथे क्लिक केले, दोन्ही साईडला जाणार ती लाईन. रे कशी एका साईडला जात होती, आता ही दोन्ही साईडला लाईन जाते. इथे ही तुम्हाला डायग्रामसाठी आहे फक्त. तुम्ही डायग्राम तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचे असतील तर या गोष्टीसाठी याचा वापर केला जातो. तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स हे बघा असे, म्हणजे दोन्ही साईडला जाणार. किरण फक्त कसं एका साईडलाच जातं ते आपण बघितलं. रे म्हणजे काय, किरण, त्याचा मराठीत अर्थ होतो किरण. बघा आता हे झालं, हे नंतर हे बघितलं. हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे तुम्हाला आडवे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचे, परंतु लाईनमध्ये मार्क करायचे. लाईन म्हणजे कशी, हे बघा हे समजा मला वाटतं इथं सपोर्ट घेतला पाहिजे, इथं मी क्लिक केलं तिथं लाईन लागून जाते, दिसते. हे बघा ही लाईन थोडीशी मी डार्क करतो, तुम्हाला वाटलं थोडी डार्क करायची तर डार्क पण अशी करू शकता तुम्ही. दिसले म्हणजे आडवे सपोर्ट. तुम्ही ज्या ठिकाणी मार्क करणार आहे बघा, इथं मार्क केली, इथं लागणार. परत तुम्हाला वाटलं अजून थोडी मला वर मार्क करायची, इथं पण गेले. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस तिथे घेणार तिथे ते आडवी सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करण्यासाठी याचा वापर केला जातो. दिसतंय, हॉरिझॉन्टल लाईन बोललं जातं त्याला, हॉरिझॉन्टल लाईन. आणि दुसरी एक आहे बघा, दुसरी लाईन कोणती आहे बघा, त्याच्या खालची जी एक दुसरी लाईन आहे हॉरिझॉन्टल रे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणाहून क्लिक करणार तिथून ती आडवी जाणार फक्त. आता हॉरिझॉन्टल लाईन कशी होती, दोन्ही साईडला जात होती, परंतु हॉरिझॉन्टल रे कसं फक्त तिथूनच या साईडला जाणार, राईट साईडला जाणार. इथे लक्षामध्ये ती लेफ्ट साईडला जाणार नाही. हे बघा दिसतंय, इथून मग तुम्ही किती पण पुढे जावा तुम्हाला ती लाईन दिसणार, पण पाठीमागं नाही दिसणार, कारण आपण ज्या ठिकाणी क्लिक केलं तिथूनच राईट साईडला फक्त जाते ती लाईन. त्याला बोललं जातं हॉरिझॉन्टल रे. जसं आपण रे बघितला तसंच हॉरिझॉन्टल रे आहे. येथे लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचा बघा, त्याच्या खालचं कुठलं महत्त्वाचं आहे का नाही, बाकीचं काय महत्त्वाचं नाही. हां, पॅरलल चॅनल एक महत्त्वाचं आहे. पॅरलल चॅनल म्हणजे काय, समजा तुम्हाला तिरपं आहे, तिरपं सपोर्ट रेजिस्टन्स आहे, परंतु तुम्हाला झोनमध्ये मार्क करायचं आहे. हे बघा असा दिसतंय, असं झोनमध्ये मार्क करायचं आहे, किंवा तुम्ही असं मार्क करू शकता. याला दिसतंय चॅनल टाईप, एका चॅनलमध्ये तिरपा. क्लिअर आहे, समजतंय. काय अडचण आहे का सांगा, कोणाला काय समजायला अडचण जात आहे का, आलं लक्षामध्ये. म्हणजे तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही एक झोन मार्क करू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा खाली बघा काय आहे, खाली काय नाही, संपलं. हा पहिला पॅटर्न सगळा संपला. त्याच्यानंतर बघा दुसरा एक आहे. आता फिबोनाकी काय आहे, फिबोनाकी ऑलरेडी आपण हे इंडिकेटरमध्ये ठेवलेलं आहे, एक इंडिकेटर आहे हे, आणि याच्यावरती खूप भारी काम होतं. फिबोनाकी म्हणजे काय भावानो, फिबोनाकी म्हणजे अशी लेवल आहे की तिथून 50% मार्केट, फिबोनाकी म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्ही लावणार. हे बघा अशी. आता मी याला काय करतो, थोडंसं काय करतो, अप्लाय डिफॉल्ट करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसं चालतं. हे बघा, हे फिबोनाकी एक इंडिकेटर आपण शिकणार आहे रिअलमध्ये, आपण ते इंडिकेटरमध्ये शिकणार. हे बघा, मी जर फिबोनाकी ड्रॉ केले तर इथं काही नंबर दिसतात, मला दिसतात नंबर म्हणजे काय राहतं, जर का मार्केट लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये फक्त 50% लेवल खूप महत्त्वाचे असते, 50 आणि 60%. म्हणजेच काय बघा, मार्केट ज्या वेळेस इथून जर का टॉप टू बॉटम तुम्ही मार्क केला याला बघा, आणि ज्या वेळेस तो कुठलं खाली पडताना बघा प्रत्येक लेवलला रिस्पेक्ट देतो तो, प्रत्येक लेवलला काय करते मार्केट, फिबोनाकीचे रिस्पेक्ट देते. हे बघा इथं बघा रिस्पेक्ट दिला, दिसतंय. इथून खाली पडला तो, परत इथं पण बघा थोडीशी बाईंग आली, परत खाली आला, इथं पण रिस्पेक्ट घेतला, इथून पण बाईंग आली, आणि आता इथून पण वर रिस्पेक्ट करते. म्हणजे हे काय सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतं. कोण, फिबोनाकी लेवल. फिबोनाकी लेवल कशा काढल्या जातात हे आपण इंडिकेटरमध्ये क्लिअर शिकणार आहे. फिबोनाकीची अख्खी हिस्ट्री काढणार आहे.
अख्खी हिस्ट्री आपण त्यावेळी शिकणार आहे. फक्त लक्षात घ्या एक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात या लेवल. बघा तुम्ही कुठं पण मार्क करा याला हाय टू, फक्त याला कसं केलं जातं माहिती आहे का, जर का प्राइस ज्या लेवलवरनं खाली पडलेली आहे, आता कुठून खाली पडली बघा, एक सेकंड बघा, इथून खाली पडलेली बरोबर, प्राइस इथून खाली पडली होती, दिसतंय तुम्हाला, इथून खाली पडली बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, टॉपवरनं जिथून खाली पडली प्राइस तिथून खाली तिला वडायचं आहे आणि बॉटम कुठे बघा, या लेवलला बॉटम आहे, अशी बॉटम मार्क करायची. बघा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ती लेवल येणार तिथे तिथं मार्केटनं बघा रिस्पेक्ट केलेला आहे थोडं का होईना. बघा दिसतंय तुम्हाला, बघा इथं आपण बॉटम मार्क केला, ज्यावेळेस प्राइस वर गेली बरोबर, वर गेली बघा प्राइसने या लेवलला रिस्पेक्ट केला, दिसतंय रेजिस्टन्स घेतला इथं. परत बघा प्राइसने काय केलं, परत इथं पण रेजिस्टन्स घेतलेला आहे, या लेवलला पण मार्केट नाही केलेलं आहे, दिसतंय इथं पण बघा. म्हणजे ही लेवल अशी असतात की इथं सपोर्ट रेजिस्टन्सचं काम केलं जातं फिबोनाकीमध्ये. ते सपोर्ट रेजिस्टन्सचं काम कसं करतं ते आपण प्युअर त्याच्या इंडिकेटरमध्ये शिकणार आहे. इथे लक्षामध्ये प्युअर इंडिकेटर जेव्हा आपण चालू होईल आपलं फिबोनाकीचं त्यावेळेस आपण शिकणार. फक्त एक लक्षात घ्या, फिबोनाकी म्हणजे काय की ट्रेंडला कंटिन्यू करणार आहे की ना मार्केट ते दाखवलं जातं. म्हणजे एक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम फिबोनाकी लेवल करते. त्याच्यानंतर बघा याच्या खालचं कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही भावानं, मी स्टार मार्क केलेली पण नाही ती, कारण मी ती यूज पण केली नाही आणि तुम्हाला कुठं कोणत्या म्हणजे मोठ्या मोठ्या ट्रेडर हे यूज करताना तुम्ही बघणार पण नाही, कारण ते कामाचे नाही आहे, फालतू गोष्टी आहे सगळ्या. हे बघा हे घेतलं काय कळणार ह्याच्यामध्ये तुम्हाला, बघा तुम्ही जर का असं मार्क करत बसला काय हे सर्कल आहे याच्यामध्ये कशी ट्रेडिंग करणार तुम्ही, त्याच्यामुळे ह्या फालतू गोष्टी आहेत सगळ्या, याच्याकडे जास्त लक्ष ठेवू नका. ओके. त्याच्यानंतर बघा खाली काय आहेत बघा, इथं याच्यात पण काही महत्त्वाचं नाही, काहीच महत्त्वाचं नाही याच्यामध्ये, पण कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही. मी सगळ्या गोष्टी यूज करून बघितलेल्या आहेत, एकही गोष्ट मला यातली महत्त्वाची वाटली नाही. ही लाईट वेव्ह वगैरे आहेत, ज्याला यूज करायचं असेल ते यूज करून बघू शकता काय काय ते, परंतु मला याच्यामध्ये काही रिझल्ट चांगले वाटले नाहीत, कारण मी ते ट्रेडिंगमध्ये यूज करत नाही त्या गोष्टीचा. ओके. त्याच्यानंतर बघा आता याच्या खाली आले तुम्ही, तर लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन आहे. हे काय म्हणाल तुम्ही, लॉंग पोझिशन काय शॉर्ट पोझिशन काय, लक्षात ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी एंट्री घेणार आहे, कुठून पण एंट्री घ्या, तुम्ही समजा 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावतो किंवा 15 मिनिटाची टाइम फ्रेम लावतो, इथं लक्षात 15 मिनिटाची टाइम फ्रेम लावली. आता समजा तुम्हाला इथं पुट साईडचा ट्रेड घ्यायचा आहे, कुठं समजा इथं तुम्ही ठरवलं या रेजिस्टन्सला मला पुट साईडचा किंवा मला सेल साईडचा प्लॅन बनवायचा, तर मी कसा बनवेन, मी काय करेल, इथं जाईल, माझा व्ह्यू काय आहे की मार्केट इथून खाली जाणार आहे, मग मी काय करेल शॉर्ट पोझिशन घेईल आणि ज्या ठिकाणी माझी एंट्री होणार आहे बघा, मी एंट्री माझी समजा या कॅन्डलच्या नंतर झाली इथं, तर मी इथं क्लिक करणार. बघा तुम्हाला असं काहीतरी दिसेल बघा, हे दिसतंय, हे काय केलं जातं तुम्ही माहिती आहे का, याच्यावरती फक्त तुम्ही एक ड्रॉ करू शकता की माझा टार्गेट कुठपर्यंत आहे, माझं स्टॉप लॉस कुठपर्यंत. हे बघा मी तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस आपण ट्रेड घेतो त्यावेळेस तुम्हाला बघा असं ड्रॉ करताना मी दिसतो, कारण ह्याच्यामध्ये ज्या लेवलला माझी एंट्री झालेली आहे, माझी एंट्री समजा कुठं झालेली आहे, इथं झालेलं आहे, मी तिथंच बरोबर क्लिक करेल, म्हणजे माझी ही एंट्री पॉईंट झालं, माझा काय झाला हा एंट्री पॉईंट. आता मला स्टॉप लॉस ठेवायचा आहे, तर स्टॉप लॉस मी कुठे ठेवीन, मला वाटतं या कॅन्डलच्या हायच्यावर मला स्टॉप लॉस ठेवायचा आहे, तर मी ठेवला. मला टार्गेट समजा ठेवायचं आहे या लेवलपर्यंत, मी हे टार्गेट ठेवलं. म्हणजे लक्षात ठेवा हे फक्त डायग्राम आहे. तुम्ही असं म्हणाल की सर ऑटोमॅटिक एक्झिट पोझिशन होते का, तर पोझिशन एक्झिट होत नाही, फक्त तुम्हाला हे तुम्ही एंट्री घेतल्याचं कळतं की आपण एंट्री कुठे घेतली आणि आपलं टार्गेट कुठपर्यंत आहे. ऑटोमॅटिक पोझिशन एक्झिट होत नाही. तुम्ही म्हणाल सर याच्यातून पोझिशन एक्झिट होते का, तर नाही होत. हे फक्त डायग्राम आहे, फक्त हे आपल्याला बघण्यासाठी असते. इथे लक्षामध्ये म्हणजे माझी एंट्री इथे झाली, माझा स्टॉप लॉस हा आहे आणि माझं टार्गेट हे आहे, हे फक्त आपल्याला इथे दिसतं. कारण ग्रीन म्हणजे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एंट्री घेता तुमचं P&L मार्केट तुमच्या डायरेक्शनला चाललं म्हणजे काय असतं, म्हणजे आपण प्रॉफिटमध्ये आहे, म्हणजे त्याच्यासाठी हे अशी डायग्राम आखलेली जाते. आणि जर का इथून मार्केट वर गेलं असतं, कारण आपण सेल साईडला पोझिशन घेतली, इथून जर का मार्केट वर गेलं म्हणजेच आपला काय झाला, रेड म्हणजेच काय आपला लॉस चालू झाला, म्हणून ते रेड लाईन असते. इथे रेड झोन असतो हा. आलं लक्षामध्ये, क्लिअर आहे ही गोष्ट. त्याच्यानंतर बघा दुसरं एक असतं शॉर्ट लॉंग पोझिशन. समजा तुम्हाला वाटतंय की स्टॉक वर जाऊ शकतो, म्हणजे कुठून समजा इथून तुम्हाला वाटलं की माझी एंट्री इथं मला घ्यायची, या बुलिश इंगल्फिंगला मला एंट्री घ्यायची होती, बरोबर. मी एंट्री घेणार, हे बघा इथे गेला तुम्ही लॉंग पोझिशन दिसतंय, लॉंग पोझिशनवर क्लिक करा. तुम्ही ज्या ठिकाणी एंट्री घेतली ॲक्युरेट त्या लेवलच बरोबर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केलं, हे बघा अशी लाईन लागेल. तुम्ही इथे एंट्री घेतली म्हणजे तुमचा व्ह्यू काय होता, मार्केट वर जाणार आहे. इथं तुमचा स्टॉप लॉस लागला, बरोबर आहे. टार्गेट समजा तुमच्या या लेवलला आहे, तर हे काय झालं तुमचं, ही एंट्री लेवल, हा तुमचा SL आणि हे तुमचं टार्गेट. लक्षात ठेवा फक्त हे डायग्राम असतं, हे रिअलमध्ये एक्झिट होत नाही. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर ऑटोमॅटिक एक्झिट होतं का, तर होत नाही. तुम्हाला तुमची पोझिशन स्वतः एक्झिट करावी लागते.
हां, तुम्ही टार्गेट जर का लावलं असेल रिअलमध्ये तर हे होतं. हे फक्त डायग्राम आहे, म्हणजे एक काय प्रकार आपण त्याला बोलतो आकृती टाईप, आपल्याला बघण्यासाठी असते त्या गोष्टी. इथं तुम्हाला क्लिअर दिसते बघा, काय दिसते, माझं टार्गेट किती रुपयाचं आहे, इथं 9 रुपयाचं टार्गेट आहे, म्हणजेच किती टक्क्याचं आहे, 0.46% आहे. इथे लक्षामध्ये माझा स्टॉप लॉस किती रुपयाचा आहे, याच्यामध्ये 3.80 रुपयाचा आहे. आणि मला जर का लॉस झाला तर किती टक्के होणार आहे, तर 0.19% लॉस होणार आहे माझा. इथे लक्षामध्ये म्हणजे हे तुम्हाला काय दाखवते की माझा लॉस किती होऊ शकतो, किती टक्के होऊ शकतो, किती रुपये होऊ शकतो, हे तुम्हाला याच्यावरती दाखवलं जातं. आणि इथं तुम्हाला काय दिसतं बघा, रिस्क टू रिवॉर्ड. माझा रिस्क टू रिवॉर्ड किती, म्हणजे मी जर का 3 रुपये 80 पैसे द्यायला तयार आहे, तर माझा टार्गेट किती आहे याचा रिस्क टू रिवॉर्ड बोललं जातं. आपण म्हणतो ना 1:2 रिस्क टू रिवॉर्ड घ्यायचा आहे किंवा 1:3 घ्यायचा आहे, ते इथं दिसतं तुम्हाला बघा. रिस्क टू रिवॉर्ड किती आहे तुमचा, 2.42. येते लक्षामध्ये, समजलं, क्लिअर आहे का, अडचण काय आहे का याच्यामध्ये. हे टार्गेट स्टॉप लॉस कसं लावायचं हे फक्त डायग्राम लावलं जातं. लक्षात ठेवा, इथं तुमची पोझिशन एक्झिट होत नाही. तुम्ही फक्त तुम्हाला ज्या साईडला ट्रेड घ्यायचा आहे, मला वाटतं इथून मार्केट वर जाणार, ज्या ठिकाणी मी क्लिक करणार, माझी एंट्री ज्या लेवलला होणार तिथं मी क्लिक करणार. ही जी लाईन असते, ही मधली लाईन, ही तुमची एंट्री लाईन असते, इथं तुमची एंट्री झालेली असते आणि हा तुमचा स्टॉप लॉस असतो. इथे लक्षामध्ये ही खाली जी लाईन ठेवलेली आहे ही स्टॉप लॉस आणि हे तुमचं टार्गेट, म्हणजे वर जे तुम्हाला एंड दिसतोय ते तुमचं टार्गेट असतंय. हे बघा, स्टॉप लॉस तुम्हाला वाटलं मला इथपर्यंत आणायचं, त्याला स्क्रोल करा, इथं आणून ठेवा. टार्गेट समजा तुम्हाला वाटतं की एवढं नाही भेटणार मला, इथपर्यंत भेटू शकतं, तर स्क्रोल करा खाली टार्गेट. इथं लक्षामध्ये हे फक्त काय राहतंय, रिस्क टू रिवॉर्ड सांगा. रिस्क टू रिवॉर्ड हेच ना सर, इथं दिसतंय बघा किती रिस्क टू रिवॉर्ड आहे, म्हणजे तुमचं रिस्क किती आणि रिवॉर्ड किती, म्हणजे 1:2चा रिस्क टू रिवॉर्ड आहे. म्हणजे माझा स्टॉप लॉस 4 रुपयाचा झाला आता बघा, आणि 8.40 टार्गेट झालं, म्हणजे किती झालं, 1:2 रिस्क टू रिवॉर्ड झाला माझा इथं. इथं लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही फक्त एक ड्रॉ करू शकता आकृती टाईप, याला आकृती बोललं जातं, किंवा तुम्हाला ज्या साईडला पोझिशन घ्यायची ती साईड बोललं जातं. त्याच्यानंतर बघा खाली एक आहे बघा काहीतरी, हे बघा खाली प्राइस रेंज आहे. प्राइस रेंज म्हणजे काय माहिती आहे का, आता तुम्हाला समजा मार्केट इथून खाली किती पडलं हे बघायचं, तुम्ही असं बघा कसं बघणार तुम्ही, मग इथं जाणार बघा, इथं परत तुम्हाला राईट साईडला बघणार किती, इतर प्राइस काय होती, 2000 रुपये होती, खाली किती पडलं मार्केट, या लेवलपर्यंत मार्केट आलं, बरोबर. मग तुम्ही म्हणजे तुमचा वेळ जातो याच्यामध्ये. 1990 म्हणजे इथं किती, जवळपास 10 रुपयांनी हा स्टॉक पडला. हेच जर का तुम्ही बघा, मी डायरेक्ट एकाच सेकंदात तुम्हाला काढून दाखवतो. इथं तुम्ही गेले, इथं खाली गेले तुम्ही, प्राइस रेंज हे बघा, इथून क्लिक करा, याला घ्या, इथून क्लिक करा, इथं खाली बघा दिसते डायरेक्ट 15 रुपयांनी हा पडलाय, दिसतंय 15 रुपयांनी हा मायनस झाला, इथं तुम्हाला डायरेक्ट दिसतं. म्हणजे तुमचं जास्त वेळ जात नाही याच्यामध्ये, जास्त वेळ जात नाही. बघा दिसतं इथं 15 रुपयांनी पडलाय, म्हणजे किती टक्क्यांनी पडलाय हा, 0.76% पडलाय, म्हणजे तुमचा वेळ कमी होतो. तुम्ही बघा इथं जर का आकले, हां इथं काय होते, मग इथं 2000 रुपयाला होता हा, मग खाली पडला किती, हा 1988 आला, म्हणजे 10-15 रुपयाने पडला. म्हणजे याच्यामध्ये आपला वेळ जातो. हा वेळ वाचवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी असतात. इथे लक्षामध्ये, आपला वेळ वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर बघा खाली गेलं तुम्ही, इथं तुम्हाला एक दिसते बघा, डेट अँड प्राइस रेंज. म्हणजे मला जर का बघायचंय, काय बघायचं मला, आता समजा डेली टाइम फ्रेम लावतो मी, समजा मला बघायचं, काय बघायचं मला, की मार्केट इथून एवढं वर तर गेलंय, परंतु किती दिवसात गेले हे मला बघायचंय, किती दिवस लागले किंवा किती वेळ लागला मार्केटला तिथपर्यंत जायला, हे जर मला बघायचं तर मी दिवस मोजत बसणार नाही. मी काय करणार, डायरेक्ट इथे येणार, हे बघा ऑलरेडी मी ह्याला हाय मार्क करून ठेवलेला आहे, स्टार करून ठेवलेलं आहे, इथं तुम्हाला वर दिसते, जे आपण करणार ना ते सगळं स्टार मार्क इथं वर येतात आपल्याला. हे बघा इथं दिसते ही पट्टी आडवी, एक ही आडवी पट्टी दिसते तुम्हाला. या आडव्या पट्टीवर ज्या ज्या गोष्टीला आपल्याला सगळ्यात जास्त यूज होणार आहे ना, त्या गोष्टी आपण इथं स्टार मार्क केलं की इथे येतात त्या सगळ्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी इथं जायची गरज पडणार नाही. इथं लक्षात, प्रत्येक वेळी इथं जायची गरज पडत नाही, कारण स्टार मार्क केले की हे ऑटोमॅटिक वर येतं. मी ज्या ज्या गोष्टी स्टार मार्क केल्या त्या गोष्टी सगळ्या वर आलेल्या आहेत. बघा आता मी स्टार मार्क केले, इथं तुम्हाला बघा या इथं दिसते स्टार मार्क, ह्या दोन्ही गोष्टी इथं आहेत, दिसल्या. इथं खाली गेलं बघा प्राइस रेंज, ही पण इथं दिसते तुम्हाला, येते लक्षामध्ये. आता तुम्ही खाली गेले, इथं बघा तुम्हाला काय दिसते, डेट अँड प्राइस रेंज. डेट अँड प्राइस रेंज म्हणजे काय, मला जर का बघायचंय, काय बघायचंय, इथून हा स्टॉक या लेवलपर्यंत किती दिवसामध्ये गेला किंवा किती वेळ लागला त्याला जायला. बघा इथं मी डायरेक्ट इथं मार्क केलं आणि इथून जर का या लेवलपर्यंत मोजलं, बघा इथं मला क्लिअर कट दिसते किती, 6 बार्स म्हणजे 6 कॅन्डल्स आहेत ह्या. किती पॉईंटवर आला हा, 95 रुपयांवर आला. जर का मी टॉप टू बॉटम जरी ह्याला मार्क केला तरी पण तुम्हाला प्राइस पण इथं दिसतात बघा किती वर आला ह्या. हे बघा समजा तुम्हाला बघायचं आहे या लोपासनं हा स्टॉक या हायपर्यंत किती रुपयाने वर आला, किती रुपयाने आला, 109 रुपयाने आला. किती टक्क्याने आला,
ते तुम्हाला इथं टक्केवारी पण दिसेल बघा. थांबा मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. हे बघा दिसतं इथं 109 पॉईंटनी तो वर आला. 5.69% वर आलाय तो. आणि किती कॅन्डल्समध्ये आला? 5 कॅन्डल्स, म्हणजे 5 बार्स आहेत ना, 5 कॅन्डल. तुम्ही मोजून बघा, हे 5च कॅन्डल निघणार. बघा तुम्ही मोजा, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी, तिसरी, सॉरी 5 बार्स कुठून मोजलेत आपण? नाही सॉरी, आडवे मोजले जातात. हे आडवे, सॉरी हे आपण उभे लावलेत, हे आडवे मोजले जातात. एक सेकंद, आडवे बार्स मोजले जातात बघा असे. हे उभे लागलेत चुकून, हे बघा आडवे. आत्ता मोजले बरोबर. ते आपण लावताना उभे लावलं होतं ना, ते आत्ता आडवं लागलं बरोबर. जसं तुम्ही ड्रॉ करणार तसं ते लागणार, लक्षात घ्या. आपण उभं मगाशी आपण कसं ड्रॉ केलं होतं? खालून वर ड्रॉ केलं होतं असं. त्याच्यामुळे ते 5 लाईन दाखवत होतं किंवा 5 बार्स दाखवत होतं. हे 7 बार्स म्हणजे कसं बघा, इथून या लेवलपासून या लेवलपर्यंत 6 बार्स. ओके. आता इथं बघा काय झालंय, इथे तुम्हाला व्हॉल्यूम पण दिसते आणि इथं दिवस दिसतात बघा, किती दिवसामध्ये तो एवढ्या वर आलेला. किती दिवस आहे इथं? 8 दिवस, म्हणजे 8 दिवसामध्ये तो स्टॉक एवढा वर आला. म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाते भावांनो. याच्यामध्ये जास्त काय नाही, लॉजिक नाही. तुमचं काम सोपं होतंय फक्त. ओके. म्हणजे तुम्ही डायरेक्ट समजा, आता इथून मी घेतला याला, हे बघा इथून ह्या कॅन्डल्स एवढा गुत्ता याच्यामध्ये आपल्याला कॅन्डल मोजत बसावं लागतं. एक कॅन्डल काय नाही, इथून डायरेक्ट मार्क करा. हे बघा, हे मार्क केले, तुम्हाला इथे क्लिअर कट दिसते. किती दिवसाची ही रेंज आहे? 58 दिवसाची रेंज आहे ही. दिसते 58 दिवस मार्केट साईडवे आहे, म्हणजे या रेंजमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला एक कॅन्डल्स मोजत बसायची गरज पडत नाही. इथे लक्षामध्ये किती बार्स आहेत? टोटल 41 बार्स आहेत, म्हणजे टोटल 41 कॅन्डल आहेत. 58 दिवस म्हणजे ते 58 दिवस म्हणजे मध्ये सुट्ट्या असतात ना शनिवार रविवार, ते दिवस पण इथे पकडले जातात. तुम्ही म्हणाल सर 41 बार्स म्हणजे 41 कॅन्डल म्हणजे 41 दिवसच व्हायला पाहिजे. नाही, 58 डे म्हणजे मध्ये शनिवार रविवार सुट्टी असते मार्केटला. इथे लक्षामध्ये समजलं बघा. त्याच्यानंतर एक आहे खाली, हे समजलं, इथपर्यंत झालं आपलं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम काय बघा, इथं बघा ब्रश. ब्रश म्हणजे काय? तुम्हाला समजा काहीतरी इथं ब्रश करायचे, एखादी काहीतरी डायग्राम वगैरे काढायचे, समजा काहीतरी तुम्ही ड्रॉइंग करणार आहात, तुम्ही लिहिणार आहात काही. आता मी जसं शिकवतो तसं तुम्ही शिकवणार आहात, तुम्ही या ड्रॉइंगचा वापर करू शकता, ब्रशचा वापर करू शकता. ओके, ते त्याच्यासाठी आहे. समजलं? काय अडचण आहे का कमेंटमध्ये सांगा. फक्त हे टूल आहेत भावांनो, याच्यामध्ये जास्त लॉजिक काही नाही. फक्त तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वापरात लागणार आहे त्या गोष्टी तुम्ही हायलाईट करून ठेवा, ज्याचा तुम्ही जास्त वापर करता. हायलायटर म्हणजे काय? एखादी गोष्ट हायलाईट करायची तुम्हाला, काहीतरी समजा एखादी कॅन्डल हायलाईट करायची, त्याला हायलाईट करू शकता. रंग भरणे आपण त्याला बोलतो, रंग कलर देणे. पेंटमध्ये आपण ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत. इथे लक्षात. त्याच्यानंतर बघा पुढं काय आहे, खाली बघू शकता. इथं खालचे काय, ही एक गोष्ट महत्त्वाची आहे भावांनो. ही गोष्ट सगळ्यात जास्त यूज होते मार्केटमध्ये आणि जे आपण पण यूज करतो. आता लक्षात घ्या, गोष्ट काय सांगतो तुम्हाला. इथं बघा 15 मिनिटाची टाइम फ्रेम मी लावली, किंवा आपण निफ्टीवर जाऊ. आज निफ्टीमध्ये तो पॅटर्न चांगला बनलाय. निफ्टीमध्ये आपण जाऊ डायरेक्ट. बघा आता निफ्टीमध्ये बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मी जर का समजा फक्त हॉरिझॉन्टल लाईन मार्क केली भावांनो, इथे लक्षामध्ये हॉरिझॉन्टल लाईन समजा ही मार्क केली, कोणती? समजा इथं हॉरिझॉन्टल लाईन मी मार्क केली. बघा आता माझ्याकडनं बघा हा झोन सुटतोय, भावांनो. इथे दिसतोय का? इथे गॅप दिसतोय मला. मग मला जर काय हा झोनमध्ये मार्क करायचं, मला काय करावं लागेल? याला बॉक्स घ्यावा लागेल. एक सेकंड, ह्याच्यामध्ये असेल. हे बघा इथे दिसते तुम्हाला, रेक्टँगल नावाचा एक प्रकार असतो. हा सगळ्यात जास्त मार्केटमध्ये यूज केला जातो. हा सगळ्यात जास्त यूज केला जातो. रेक्टँगल म्हणजे काय? तुम्हाला जर का झोन मार्क करायचं, समजा हा झोन बघा, एक लाईन मार्क केली तर फक्त इथंच सपोर्ट दिसणार, परंतु हाच मी झोनमध्ये मार्क करतो. बघा आता माझ्याकडनं ती लेवल सुटणार नाही, दिसते? म्हणजे माझ्याकडनं आता मी ही लेवल काढून टाकतो, दिसतंय? म्हणजे माझा झोन काय झाला? पूर्ण मार्क झाला. म्हणजे माझा इथं जो सपोर्ट घेतला होता प्राईजने, तो पण त्याच्यामध्ये आला. प्राईजने इथं पण सपोर्ट घेतला होता, तो पण त्याच्यामध्ये आला. अजून एक पुढं बघू आपण. बघा एक सेकंड, हे बघा इथे जर का मी झोन मार्क केला अशा पद्धतीने, बघा प्रॉपर हा झोन मार्क होतोय, दिसतोय? दिसला? म्हणजे काय होतं, प्राइस नाही का, एक लाईन जर का मार्क केली तुम्ही, तर लाईनमध्ये काय होतं, तुमच्याकडनं थोडीशी जागा सुटते किंवा तुम्हाला प्रॉपर सपोर्ट रेशन कळत नाहीत. इथं पण बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने जर का इथं झोन मार्क केला असता, हे बघा इथं दिसतोय? कारण प्राइसनं बघा इथून प्राइसमध्ये सेलिंग आली होती, बरोबर आहे. परंतु नेक्स्ट टाइम काय झालं, थोडीशी अगोदर सेलिंग आली. तुम्ही जर का याचा हाय पकडला, कशाचा? या लेवलचा जर का हाय पकडला, आता मी काय करतो, ही लेवल काढून टाकतो, हा झोन काढतो मी. एक सेकंद, हा झोन मी काय करतो, एक सेकंद, हा काढून टाकतो मी याला. बघा आता माझ्याकडनं काय होतंय, ही लेवल मिस होते. ही लेवल माझ्याकडनं मिस झाली ना, कारण पहिल्यांदा इथून मार्केट पडलं होतं, पण नेक्स्ट टाइम काय झालं, मार्केट इथूनच खाली आलं.
या झोनला गेलंच नाही, इथं या लेवलला गेलंच नाही ना मार्केट, थोडंसं अगोदरच सेलिंग आली मार्केटमध्ये इथून. इथे लक्षात. मग मला जर काही झोनमध्ये मार्क करायचं असेल, एका रेक्टँगलमध्ये मार्क करायचं असेल, तर मी काय करेल, रेक्टँगल घेईल आणि याला असं मार्क करेल. हां, याच्यामध्ये सेटिंग असते, लक्षात. मी सेटिंग केलेली आहे कलरची, तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता. कलर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही चेंज करू शकता. इथे लक्षामध्ये तुम्हाला जसं ज्या कलरमध्ये तुम्हाला चार्ट बघायला आवडेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर खाली बघा, हे झालं रेक्टँगल वगैरे. हे समजलं रेक्टँगल कसं मार्क करायचा. त्याच्यानंतर पाथ. पाथ म्हणजे काय असतं बघा, ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. समजा तुम्हाला वाटतं मार्केट स्ट्रक्चर असतं, पाथ म्हणजे काय, एक प्रकारे तुम्हाला डायग्राम दाखवायची असेल किंवा एखादा समजा तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न मार्क करायचा आहे. समजा तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न मार्क तुम्ही कसं करणार, असं दिसतोय, म्हणजे समजा ट्रिपल बॉटम. तुम्ही जसं जसं करणार तसं तसं ते ड्रॉ होत जाणार. येत्या लक्षामध्ये, याला बोललं जातं पाथ. ओके, समजलं इथपर्यंत? कोणाला काय अडचण आहे का सांगा कमेंटमध्ये, इथपर्यंत कोणाला काय अडचण. याच्या खालचं काय महत्त्वाचं नाही आहे, सोडून द्या या गोष्टी. नंतर टेक्स्ट. टेक्स्टमध्ये बघा, एखादं तुम्हाला काहीतरी इथं लिहायचं आहे, काहीतरी गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्या. समजा मला काहीतरी लिहायचं आहे, मी जसं बघा मगाशी दुपारी टाकलं होतं सेलर झोन आहे, बरोबर, मी इथं टाकलं होतं. तुम्हाला तसं लिहू शकता तुम्ही तिथं, हा सेलर झोन आहे, हा महत्त्वाचा सेलर झोन आहे. मी सकाळी बघा मार्क केलं होतं आपल्या लाईव्ह स्ट्रीमवरती, हा सेलर झोन होता. येते लक्षामध्ये? समजलं? हा सेलर झोन आहे, तुम्ही इथं मार्क करू शकता. त्याच्यानंतर बघा खाली तुम्ही गेला, खाली बघा अजून काही कोणत्या गोष्टी आहेत, हे सगळ्यात तुम्ही टेक्स्ट संबंधित आहे. तुम्हाला एखादी प्राइस नोट करायची आहे, समजा तुम्हाला प्राइसला तुम्हाला वाटतं की ही प्राइस मला दिसली पाहिजे, प्राइस लेबल तुम्ही लावू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही क्लिक करणार, आता मी कुठं पण क्लिक करू द्या बघा, इथं मी क्लिक केलं, तिथली मला प्राइस ॲक्युरेट प्राइस दिसते, किती 24,937.65. मी परत क्लिक करतो बघा, कुठं क्लिक करू, इथं करतो, हे बघा दिसतंय 25,071. म्हणजे तुम्हाला तिथं डायरेक्ट प्राइस दिसते, प्राइस डायरेक्ट दिसून जाते. येते लक्षामध्ये? समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर पुढं बघू आपण काय. हे बाकी काय सगळे टेक्स्ट संबंधी आहे, टेक्स्ट संबंधी आहे. तुम्ही इथं सगळं टेक्स्ट बघून घेऊ शकता, तुम्हाला जसं जसं आवडेल. तुम्हाला समजा तुम्हाला एखादी काय गोष्ट लिहायची, इथं तुम्ही लिहिणार की माझे काय रूल्स आहेत. समजा मी काय करणार, मी आज फक्त कॉल साईडला जाणार आहे. तुम्ही स्वतः लिहू शकता, मी फक्त आज सी साईडचा प्लॅन बनवणार आहे. स्वतः फक्त लिहू शकता इथे. तुम्हाला एखादे नोट डाऊन काय करायचं, हे दिवसभर तुमच्या चार्टवरतीच राहणार. बघा तुम्ही किती जरी चार्ट फिरवला, एक सेकंड मी याला थोडंसं मोठं करतो, हे तुम्हाला दिसेल. समजा तुमचा प्लॅन आहे, आज सी साईडचा प्लॅन आहे, फक्त तुम्ही किती पण चार्टला फिरवा बघा, ते सी साईड प्लॅन तुमचा जाणार नाही. म्हणजे तुम्हाला काही दिसतं की बाबा मला फक्त आज सी साईडलाच एंट्री घ्यायची किंवा मला फक्त आज पी साईडलाच एंट्री घ्यायची. म्हणजे तुम्ही तुमचं प्लॅन किंवा तुमचे रूल्स इथे लिहून ठेवू शकता या टेक्स्टमध्ये, आणि ते दिवसभर तुमच्या चार्टवरती दिसणार तुम्हाला. म्हणजे तुम्ही काय करता, एक प्रकार तुमची एंट्री जर का चुकीची घ्यायला लागला, तुमचा व्ह्यू समजा आज बुलिश आहे, तुम्हाला फक्त कॉल साईडचा ट्रेड घ्यायचा सी साईडचा, तर तुम्ही समजा चुकून पुट साईडचा ट्रेड घेत असाल कुठं, तर तुम्हाला इथे लगेच दिसतं आयला मी तर आज सी साईडचा प्लॅन बनवला आहे, मी पुट साईडला जातो, म्हणजे मी चुकीच्या ट्रेडला जातोय. म्हणजे तुमचं काय होतं, इथं तुमचे नियम तुम्हाला दिसतात. इथे लक्षात, तुमचे नियम तुम्हाला इथं दिसून येतात. किती पण फिरवा तुम्ही चार्टला बघा, कुठं पण पाठीमागे जावा, ते तिथून हलणारच नाही. ज्या ठिकाणी तुम्ही त्याला फिट केलाय, समजा मी इथं फिट केलाय का कोपऱ्यामध्ये, तर तो तिथून हलणारच नाही. इथे लक्षात, मी आज फक्त सी साईडचा प्लॅन बनवलाय, ते सी साईडचाच प्लॅन आहे. म्हणजे तुमचे रूल्स तुम्ही इथं लिहून ठेवू शकता. तुमचा व्ह्यू किंवा तुम्ही ज्या ज्या गोष्टी ठरवल्यात त्या गोष्टी इथं बघू शकता. समजा काही जणांना वाटतंय की मला मी एंट्री घेताना कोणकोणत्या गोष्टी ठरवल्यात, मी काय बघणार, मी फक्त काय बघणार, इथं सपोर्टवरतीच मी फक्त बाय करणार. इथं लिहा सपोर्ट, समजा काही जणांनी ठरवलेलं असतं की मला फक्त सपोर्टवरतीच बाय करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, रेजिस्टन्सवरती फक्त सेल करायचं आहे. रेजिस्टन्सवरती मी काय करणार, सेल करणार. हे तुम्ही नियम बनवले तुमचे. इथं बघा दिसते सपोर्टवरती बाय, रेजिस्टन्सला सेल. म्हणजे तुमचे नियम तुम्ही स्वतः इथं बनवून लावू शकता आणि ते डेली तुम्हाला तिथं दिसून जातील. ते पण एक प्रकार त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता, कारण मी स्वतः ही गोष्टी केलेल्या आहेत भावानो. कारण स्वतःचे नियम बनवून मी स्वतः लावलेले आहेत. माझा व्ह्यू आजचा जसं ठरलेला आहे त्यानुसारच आज मी ट्रेडचा प्लॅन घेत होतो आणि त्याच्यामध्ये मला रिझल्ट पण चांगले भेटले. इथं बघा काही इमोजी आहेत. इमोजी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हे सगळे व्हॉट्सअप वगैरे आपण यूज करतो, त्याच्यामध्ये इमोजी असतात. हे सगळे इमोजी तुम्ही इथं बघू शकता. इथं स्केल पट्टी आहे बघा. स्केल पट्टी म्हणजे काय, मोजमाप. तुम्हाला काय गोष्टी मोजायच्यात, समजा या गोष्टी मोजायच्या, तर इथं तुम्ही मोजू शकता सगळ्या गोष्टी. त्याला स्केल पट्टी बोललं जातं. एका सेकंदात सगळ्या गोष्टी मोजल्या जातात. हे बघा अशा दिसते, स्केल पट्टी आहे. जशी आपण पट्टी असते आपली, तशा टाईपमध्ये स्केल पट्टी आहे. येते लक्षामध्ये? त्याच्यानंतर बघा पुढं आहे. पुढं काय आहे, आता इथून पुढं खरं थोडीशी सुरुवात आहे बघा. आता मी समजा चार्ट असा झूम केला, मला काही कळत नाही बघा, इथं झूम आहे, मला काहीच कळत नाही. पण मला झूम करायला वेळ जातोय बघा. मला जर कायला झूम करायचं असेल तर मला वेळ जातोय ना,
म्हणजे मला कर्सर सारखा काय करायचं, कंटिन्यू असं करत बसावं लागतं. तीच जर का मी एका सेकंदात करून दाखवतो बघा. आता तुम्हाला इथं मला बघायचं आहे. आता समजा तुमचा असा चार्ट आहे, तुम्हाला काय दिसत नाही चार्ट, तुम्ही काय करा, झूम करायला जाणार तेवढं तुमचे 4-5 सेकंदानं इथं या प्लस आयकॉनवरती क्लिक करा. एकाच सेकंदात फक्त ह्याला काय करा, तुम्हाला ज्या ठिकाणी बघायचं आहे त्या ठिकाणी फक्त याला असं मार्क करा आणि सोडून द्या. लगेच तो झूम होणार तुमच्यासमोर. लगेच तुमच्यासमोर एका सेकंदात झूम होणार. म्हणजे तुमचा वेळ कमी होणार. बघा तुम्ही विचार करा, पीसीवर ज्याला काम करते त्याला माहिती आहे झूम करायला वेळ जातो भावानो. 2-3 वेळेस स्क्रोल करावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही काय करा, इथं या. समजा मला कुठं बघायचं बाबा, हाच इथं बघायचं मला, किंवा या लेवलला बघायचं. आता इथं भरपूर कॅन्डल आहे, इथं करा. जेवढी तुम्हाला मार्क बघायचं एवढं बघायचं मला, सोडून द्या. ऑटोमॅटिक क्लिअर होतं. सगळं तुम्हाला एका सेकंदात दिसते. म्हणजे झूम होतं डायरेक्ट एक प्रकारे. आणि झूम आउट काढायचं आहे, मायनसच्या ह्याच्यावरती झूम आउट क्लिक करा, ते हाय असं परत येऊन जाते. झूम करायचं परत इथे या, परत हे करा, झूम होऊन जाणार. मायनस करा, परत हाय लेवलवर परत मार्केट येणार, म्हणजे किंवा चार्ट येणार तुमचा हाय जागेवर. येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा, आता हे मॅग्नेटिक एक प्रकार आहे. मॅग्नेटिक म्हणजे काय, इथं बघा तुम्हाला दिसतं, इथं मॅग्नेटिक म्हणजे एक चुंबकासारखा एक चिन्ह काहीतरी दिसतंय बघा. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, बऱ्याच जणांना याचा अर्थच माहित नाही काही. याचा अर्थ काय होतो बघा, तुम्ही चुकीच्या लेवल एखाद्या वेळेस मार्क करत असाल ना, हा मॅग्नेटिक आहे ना, तुम्हाला तिथं दाखवतो की ही तू चुकीची लेवल मार्क करतोय, खरी लेवल हित आहे. बघा आता मी काय करतो, हॉरिझॉन्टल लाईन घेतो आणि मला समजा इथं मार्क करायचं आहे, तर बघा मला ऑटोमॅटिक तो दाखवल बघा मला एखादी लेवल. आता बघा माझा कर्सर वर आहे, वरच्या साईडला आहे, परंतु मला तो काय म्हणतोय, खरी लेवल खाली आहे. म्हणजे कुठे, आता मी कर्सर ज्या ठिकाणी ठेवलाय तिथं क्लिक व्हायला पाहिजे ना, पण मी जर का क्लिक केलं ना तो खाली क्लिक होणार आहे. हे बघा माझा कर्सर अजून पण वरच आहे. म्हणजे काय म्हणतोय, तो मॅग्नेटिक तुम्हाला दाखवतो की काय आहे, की बाबा खरी लेवल ही आहे, वरची लेवल ही खरी नाही, ही लेवल खरी. म्हणजे खरा रेजिस्टन्स हा आहे. येते लक्षामध्ये. म्हणजे तो काय करतो, तुम्हाला मॅग्नेटिक सारखं म्हणजे चुंबकासारखं काम करतो. तो जसं आपलं लोहचुंबक कसं काम करतो तसं ते मॅग्नेटिक काम करतं. लेवल मार्क करताना याचा खूप फायदा होतो भावांनो, खूप फायदा. तुमच्याकडनं लेवल चुकीच्या होत नाही त्याच्याकडून. हे बघा दिसतंय मॅग्नेटिक. आता मी समजा मॅग्नेटिक काढला, मला ज्या ठिकाणी मार्क करायचे त्या ठिकाणी तो मार्क होणार. परंतु मी जर का मॅग्नेटिकचा वापर केला तर मला काय होणार, तो सांगणार की इथं नाही, इथं लेवल मार्क करतो. हे बघा मी मॅग्नेटिकला परत क्लिक केलं बघा, आता परत येतो झोन मार्क करायला. बघा आता बघा मी थोडंसं बघा दिसतंय, मी कर्सर माझा वर आहे बघा, कर्सर माझा वर आहे हे दिसतोय. परंतु तो आता जर का मी क्लिक केला तर मार्क कुठं होतोय बघा, बघा खाली मार्क झाला तो. इथे लक्षामध्ये. म्हणजे काय म्हणतो मला तो, खरा तुझा सपोर्ट हा आहे, हा सपोर्ट नाही. बघा इथे सपोर्ट पण आहे, खरी लेवल ही आहे. इथे लक्षामध्ये. म्हणजे मॅग्नेटिक काय करतो, एक चुंबकासारखं काम करतो. ही लेवल बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नव्हती, ती पण गोष्ट तुम्ही ऍड करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा दुसरी एक गोष्ट ही आहे, याच्यामध्ये काय होतं बघा, आता तुम्ही एखादी गोष्ट ड्रॉ केली बरोबर आहे, याचा वापर मला वाटतं याच्यासाठी लॉकिंगसाठी होतो. म्हणजे तुम्ही लॉक करू शकता याला एक प्रकार. नाही लॉकिंग नाही, सॉरी. याचा वापर कशासाठी होतो बघा, याचा वापर पण भरपूर लोक करतात ज्याला यूज करत असेल बघा. आता काय होतं, मला आहे ना प्रत्येक वेळी काय करायला लागतं, मला झोन घेताना प्रत्येक वेळी घ्यावं लागत नाही. बघा हे मी काढतो, एक सेकंद द्या फक्त मला. हे मी लॉक काय करतो, काढून टाकतो. आता काय होतंय बघा, मला प्रत्येक वेळी मला इथे झोन मार्क करायचा, मला प्रत्येक वेळी झोन घ्यावा लागणार आहे. हे बघा म्हणजे प्रत्येक वेळी मला तिथे जाऊन घ्यावं लागणार आहे त्याला. मला भरपूर जर का सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचं, झोन मार्क करायचं, परंतु ते जर का मी हे केलं ना ॲड, आता बघा काय होतं, मी पहिले हे काढून टाकतो. आता मी काय केलं, इथं लॉक केले, म्हणजे ड्रॉइंग लॉक केली. बघा आता मला प्रत्येक वेळी तिथं जावं लागणार ना. हे बघा एकाच वेळेस मी किती पण मार्क करू शकतो झोन, पण प्रत्येक वेळी तिथे जायची गरज नाही मला. आता मी एकदाच त्याला घेतलेला आहे आणि मी प्रत्येक वेळी ते किती पण वेळेस, तुम्ही अनंत वेळेस याला करू शकता. हे बघा दिसते. पहिले काय व्हायचं, आता हे जर मी काढलं तर बघा एकदाच फक्त मार्क होणार, परत नेक्स्ट टाइम मला तिथं जावं लागणार आहे त्या लेवलकडं किंवा त्या झोनकडं. येते लक्षात. म्हणजे असं ते काम करते. म्हणजे तुम्ही एखादी इक्विपमेंट घेतलं की ते लॉक करतं, कंटिन्यू तुम्ही त्याला वर टॅप करत राहू शकता, म्हणजे मल्टिपल त्याला ऍड करत राहू शकता जर का जास्त वेळ तुम्हाला ते ऍड करायचं असेल. येते लक्षामध्ये. पुढचं बघा हे बघितलं. आता याच्यानंतर हे लॉक. आता लॉक काय, हे लॉकचं चिन्ह दिसतंय तुम्हाला इथं. हे बघा इथं लॉकचं चिन्ह दिसतंय बघा. लॉक म्हणजे काय भावांनो, तुमचा चार्ट जर का तुम्हाला लॉक करायचा आहे, लॉक करायचा डायरेक्ट, काय म्हणतो मी, लॉक करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, समजा तुम्ही ही लेवल मार्क केली, हा तुमचा रेजिस्टन्स लेवल आहे, ही तुम्ही मार्क केला. परंतु बघा मी जर का याला खालीवर केलं तर खालीवर होतोय बघा, दिसतोय खालीवर होतोय हा, म्हणजे मी हलवू शकतो याला. पण ही जर का मी ह्याला लॉक केलं ना तर हे हलणारच नाही. दिसतंय. तुम्ही किती पण चार्टला हलवा, नंतर किती पण कुठं पण जावं, याला तो किती पण क्लिक करा, तो हलणार नाही. म्हणजे तुमचा चार्ट कायचा लॉक झाला डायरेक्ट. तो सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही लॉक करून टाकला. किती पण तुम्ही बघा. आता एक सेकंद
ड्रॉइंग काढतो, याला लॉकला काढून टाकतो. हे बघा, आता मी इथे समजा एक रेजिस्टन्स मार्क केला, समजा इथे एक सपोर्ट मार्क केला, येते लक्षात. आता लॉक नसल्यावर बघा याला हलतंय बघा, हे बघा हलतंय, खालीवर होतंय हे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस चार्टला नाही का मागं पुढं करणार ना, त्यावेळेस ते हलणार तुमच्याकडनं चुकून, लेवर्स तुमच्या हल्ल्या जातात. तुम्हाला जर का लेवर्स लॉक करायचे असतील तर इथं फक्त लॉकच्या बटनावर क्लिक करा. जेवढे तुम्ही लेवर्स लावलेले असणार सगळ्या लॉक होऊन जाणार तुमच्या. हे बघा, आता मी याला किती पण हलवू द्या, हलणारच नाही तो. म्हणजे लेवल तुमच्या काय झाली, लॉक झाल्या. येते लक्षात, समजलं. त्याच्यानंतर बघा खाली आहे बघा इथं आय बटन. आता तुम्ही काय म्हणा, हे आय बटन काय आहे, हे नाही का आय बटन, आयचं बटन आहे बघा. हे बघा, तुम्ही काय केलं, समजा तुम्ही असं मल्टिपल नाही का गोष्टी ॲड केल्या, म्हणजे चार्ट तुम्ही किती काला केलाय. हे बघा, अशा काही गोष्टी तुम्ही ड्रॉइंग केला, ड्रॉइंग केली तुम्ही काहीतरी, आणि तुम्ही म्हणताय नाही मला हे सगळं नाही का, मला चार्ट फक्त मला कॅन्डलस्टिक दिसल्या पाहिजेत, फक्त मला काय दिसल्या पाहिजेत, कॅन्डलस्टिक दिसल्या पाहिजे. त्यासाठी मला काय करावं लागेल, इथं काय करा, फक्त या आयकॉनवरती क्लिक करा. एक सेकंद मी कट करतो. हे बघा दिसतंय इथं, या आयकॉनवरती क्लिक केलं ना, तुमच्या लेवल सगळ्या काढल्या जातील. म्हणजे तुम्हाला फक्त चार्ट दिसणार. तुम्हाला परत वाटलं मला माझ्या लेवल दिसल्या पाहिजेत, परत क्लिक करा, तुमच्या लेवल हायशी येतील. म्हणजे तुमचा चार्ट क्लीन होतो. इथं दिसतंय, तुम्ही किती वेळा करू शकता याला. समजलं, हे त्याच्यासाठी यूज आहे. आणि हे डिलीट म्हणजे काय, तर तुम्ही जे पण ड्रॉइंग केले तुम्हाला एका सेकंदात डिलीट करायचे, पण एक एक डिलीट करत बसायची गरज नाही. डायरेक्ट इथे डिलीटच्या बटनावर सगळ्या तुमच्या ड्रॉइंग डिलीट होऊन जाते. हे बघा, आणि हेच तुम्ही इथे पण करू शकता. जर का तुम्ही माऊस लॅपटॉप वगैरे यूज करत असाल, तुम्ही जर का राईट क्लिक केलं तर इथे पण तुम्हाला एक खाली ऑप्शन येतो बघा, रिमूव्ह ड्रॉइंग. जर का याच्यावर क्लिक केलं तर सगळी ड्रॉइंग तुमची निघून जाते, एकाच सेकंदात सगळी ड्रॉइंग निघून जाते. एक एक ड्रॉइंग काढत बसायची गरज नाही तुम्हाला पडत. इथे लक्षात, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, हा लेफ्ट साईडचा पूर्ण कॉर्नर आपला सगळा संपलेला आहे. हा ते पुढे शिकणार सर, डिफरंट स्टॉक कसे, मल्टिपल स्टॉक कसे लावायचे ते आपण शिकणार. एक सेकंद द्या फक्त, आपण फक्त स्टेप बाय स्टेप जातोय स्वप्नील सर. आपण शिकणार एका वेळ. त्यांचं म्हणणं असं की या चार्टवरती जास्त चार्ट कसे लावायचे दिसतंय, म्हणजे मल्टिपल चार्ट ज्याला बोललं जातं. आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी स्टार मार्क करणार त्या गोष्टी सगळ्या इथे येणार बघा, सगळ्या त्या गोष्टी या लेवलवर इथे येणार. ज्या ज्या गोष्टीचा तुम्हाला जास्त उपयोग होतोय त्या गोष्टी तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, तुम्हाला ते समोर दिसणार सगळं. येते लक्षामध्ये, तुम्हाला हे सगळं इथं दिसून जाईल. हा व्हॉल्यूम प्रोफाईल पण आहे याच्यामध्ये. व्हॉल्यूम प्रोफाईल तुम्हाला ते फक्त स्टॉकमध्ये दिसणार, पण तुम्हाला इंडेक्सवरती दिसणार नाही. त्यांचं एक म्हणणं आहे की व्हॉल्यूम प्रोफाईल दाखवा. व्हॉल्यूम प्रोफाईल म्हणजे काय राहतं बघा, इथं तुम्ही गेले ना तुम्हाला एक व्हॉल्यूम प्रोफाईल दिसेल बघा. याच्यामध्ये नाही आहे, एक सेकंड, कशामध्ये आहे व्हॉल्यूम प्रोफाईल, याच्यामध्ये पण नाही आहे. हां, इथे काय बघा व्हॉल्यूम प्रोफाईल, हे दिसतंय. हे पण बरेच जण यूज करतात. म्हणजे मला व्हॉल्यूम बघायचं आहे, समजा या लेवलपासून या लेवलपर्यंत व्हॉल्यूम किती हे मला बघायचं. तुम्ही इथे क्लिक करा, इथे तुम्हाला व्हॉल्यूम दिसेल. हे बघा इथे पण व्हॉल्यूम प्रोफाईल, हे पण यूज करू शकता तुम्ही. म्हणजे मला व्हॉल्यूम किती हे कळतं, हे पण यूज करता. परंतु हे इंडेक्सला यूज होत नाही. इंडेक्सला याचा वापर म्हणजे तुम्हाला दिसणार नाही इंडेक्समध्ये. तुम्ही हेच बघा, इंडेक्समध्ये जावा तुम्ही, निफ्टी 50 समजा ओपन करा, हे बघा, आणि याच्यावरती ते व्हॉल्यूम प्रोफाईल लावण्याचा प्रयत्न करा, लागणारच नाही ते. समजा कुठे गेले ते आत्ता, हां हे बघा इथं. आता इथं मी क्लिक केलं, हे बघा लागणारच नाही, कारण ते याच्यावरती व्हॉल्यूम दिसत नाही, इंडेक्सवरती व्हॉल्यूम दिसत नसतो. येतं लक्षामध्ये, समजलं. लेफ्ट साईडचा आपला सगळा कॉर्नर संपलाय भावांनो. काय अडचण आहे का सांगा मला, काय अडचण आहे का याच्यामध्ये. अशी सर तुमची कमेंट बघितली, व्हॉल्यूम प्रोफाईल पण तुम्हाला लावून दाखवलेला आहे. त्याचा वापर फक्त व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला समजतं की व्हॉल्यूम कुठं आहे, कसं आहे ते. तुम्ही हे इथं पण बघू शकता त्या गोष्टी व्हॉल्यूमवरती. इंडिकेटर पण आहे, ते शिकणार आहे आपण पुढे इंडिकेटर कसं आहे. समजलं. काय अडचण आहे का कमेंटमध्ये सांगा. लेफ्ट साईडचा कॉर्नर पूर्ण संपलेला आहे. आताच विचारा काय अडचण असेल तर. नाही अडचण. टूल पेड आहे का, नाही दादा हे सगळं फ्री असतं, सगळे टूल्स फ्री असतात याच्यामध्ये. पेड सबस्क्रिप्शन काही नाही. तुम्हाला हे ट्रेडिंग व्यू वेबसाईटवरती पण फ्रीमध्ये भेटेल, आणि आपल्या तुम्ही ज्या ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन केलेलं त्याच्यामध्ये पण फ्रीमध्ये भेटतं. येतं लक्षामध्ये. तर समजा मी एखादा स्टॉक फिब लेवलला आणि एक स्टॉक डिफरंट लेवलला, तर ते स्टॉक वाईज रिट्रेस होतं का ते आपण स्वप्नील सर शिकणार. ज्यावेळेस आपण फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल शिकणार त्याच्यावरती तुम्हाला सगळे डाऊट तुमचे क्लिअर होणार. फक्त धीर धरा, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार स्टेप बाय स्टेप. आज ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीवर थोडंसं फोकस करा. येस रिव्हिजन, फक्त रिव्हिजन करा. रिव्हिजन सर तुम्ही वाटलं सर नंतर व्हिडिओ बघून, कारण रिव्हिजनला भरपूर वेळ जाईल, बाकी सगळ्यांचा वेळ जाणार आहे सर. रिव्हिजन ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, आणि ज्या गोष्टी आहेत त्या इथं ऑलरेडी स्टार मार्क केलेले आहेत बघा. मी यातल्या मी सांगतो कोणकोणत्या गोष्टी जास्त यूज करतो बघा. इथपर्यंतच गोष्टी मी यूज करतो. कुठपर्यंत, या लेवलपर्यंतच, इथपर्यंतच. मला इथून पुढचं हे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी लावलेलं आहे. या गोष्टीचा मी वापर पण करत नाही. तुम्हाला दिसलं असेल, तुम्ही पाठीमागची माझी हे बघा स्ट्रीम वगैरे बघू शकता, कालची स्ट्रीम बघा, नाहीतर हे बघा इथून एवढीच मी फक्त वापरतो.
याच गोष्टीचा मला जास्त फायदा होतो. कारण ज्या गोष्टीचा फायदा त्याच गोष्टी फक्त तुमच्या स्क्रीनसमोर पाहिजेत, म्हणजे हायलाईट पाहिजे, स्टार मार्क करून ठेवा त्या गोष्टींना. तुम्हाला वाटलं मला या गोष्टीचा पण फायदा होतोय, कुठल्या हॉरिझॉन्टल लाईन किंवा हे म्हणा, किंवा या ब्रशचा वापर होतोय, किंवा हे टेक्स्टचा वापर होतोय, तर तुम्ही लावून घेऊ शकता तुम्हाला जसं तुम्हाला पाहिजे तसं. ओके, येते लक्षामध्ये. बघा आता याच्या पुढचं मला वाटतं कोणाला काय अडचण नसेल. आता आपण काय करू, थोडंसं राईट साईडला येऊ. हे बघा इथं हे काय आपण सगळं समजण्याचा प्रयत्न करू. हे काय आहे इथं बघा. सगळ्यात प्रथम हे काय आहे, तुम्हाला जो पण चार्ट ओपन करायचा आहे तो तुम्ही इथं सर्च करू शकता. समजा आता इथं काय निफ्टी 50 आहे, तुम्हाला वाटलं इथं बँक निफ्टी आहे, तर इथं बँक निफ्टी तुम्ही सर्च करा, इथं बँक निफ्टी येऊन जाईल. समजा तुम्हाला वाटलं मला बँक निफ्टी नाही, इथं बघा तुम्ही प्रीमियमचे चार्ट पण बघू शकता. तुम्हाला समजा वाटलं मला 25,000चा कॉल बघायचा आहे, त्याच्यावरती क्लिक करा, 25,000चा कॉल. आता हे पुढची एक्सपायर आहे 30 सप्टेंबरची आहे, दिसणार नाही. इथं लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही इथं प्रीमियमच्या चार्टवरती पण बघू शकता. बघा तुम्हाला वाटलं मला निफ्टी 500 बघायचं आहे, निफ्टी 50 नाही, मला निफ्टी 500 बघायचे, निफ्टी 500 तुम्ही बघू शकता. म्हणजे तुमच्या एका सेकंदामध्ये तुमच्या समोर नजरेसमोर चार्ट डायरेक्ट ओपन होतो. एका सेकंदात चार्ट ओपन होतो डायरेक्ट. हे बघा दिसतंय डेली टाइम फ्रेम इथं. आणि हे बघा जाऊ ते झालं, समजलं. इथं तुम्ही इथं काय करू शकता, समजा तुम्हाला वाटलं तुम्हाला कोणता स्टॉक बघायचा आहे, एक्झाम्पल समजा तुम्हाला टाटा मोटर्स बघायचा आहे, इथं बघा टाटा मोटर्स हे करा, दिसून येतील टाटाचे जेवढे स्टॉक आहेत सगळे. टाटा नुसतं टाकले तर सगळे स्टॉक जेवढे आहेत टाटाचे तेवढे स्टॉक तुमच्या नजरेसमोर येतात. हे बघा दिसतंय, चार्ट तुमच्या एका सेकंदात तुमच्या नजरेसमोर येतो. येतं लक्षात. त्याच्यानंतर बघा आता इथे एक प्लसचा आयकॉन आहे बघा. हे बऱ्याच जणांना माहित नाही प्लसचा आयकॉन का दिलेला आहे. माहित आहे कोणाला हे प्लसचा आयकॉन का दिलेला असते. इथं बघा, इथं सर्च केलं तुम्ही, इथं स्टॉक सर्च करायचा आहे, परंतु इथे एक प्लसचा आयकॉन आहे बघा छोटंसं. याचा मला नाही वाटत कोणी वापर केला असेल. तुम्हाला तरी बघा, तुम्हाला काय सांगितलं मी, तुम्हाला ॲडव्हान्स गोष्टी भरपूर शिकवणार मी. याचा वापर काय होतो माहिती आहे भावना, तुम्हाला समजा एखाद्या स्टॉकला दुसऱ्या स्टॉकसोबत कम्पेअर करायचं असेल, कम्पेअर म्हणजे काय, त्यांचा फरक काढायचा असेल एकमेकांचा, तर इथं सर्च करा. समजा तुम्हाला वाटलं हा टाटा मोटर्स आहे, मला याला टाटा स्टील सोबत बघायचं आहे, तर इथं तुम्ही टाटा स्टील टाकू शकता. जसं आपण निफ्टीला बघा बँक निफ्टी सोबत हे करतो नाही का, तसं तुम्ही याला कम्पेअर करू शकता. आता कम्पेअरमध्ये बघा तुम्हाला अशा गोष्टी काय दिसतील. हे बघा असं, इथं तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरती गेलं ना टाटा स्टील कम्पेअर, म्हणजे हा लाईन चार्ट लागेल. इथं तुम्ही सेटिंगमध्ये गेला त्याचे कॅन्डलस्टिक पॅटर्न पण ओपन होतील बघा. इथं लाईनच्या ठिकाणी कॅन्डल करा फक्त. हे बघा दिसतोय, हा वरचा जो आहे हा टाटा स्टीलचा चार्ट आहे. हे बघा हा टाटा स्टील आहे, आणि खालचा जो चार्ट आहे तो आहे तुमचा टाटा मोटर्सचा. इथे लक्ष, म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला दोन्ही स्टॉकचे मुवमेंट कळतात. हे बघा, हे तुम्ही निफ्टी बँक निफ्टीला वापर करता, याची बरेच लोक याचा वापर करतात. कारण दिसतं ना, निफ्टी समजा वर जाते, बँक निफ्टी खाली येते, म्हणजे काहीतरी घोळ आहे मार्केटमध्ये, म्हणजे असं ओळखलं जातं. इथे लक्षात. हे बघा एका वेळेस तुम्ही दोन चार्ट इथं बघू शकता. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा इथे क्लिक करा, आणि अजून एक काम करू शकता तुम्ही. तुम्हाला वाटतंय इथं मला गिचमिडक आला दिसतोय, म्हणजे आता कसं दिसलं होतं बघा, हे बघा असं गिचमिडक आला, मला हे खाली पाहिजे, खाली पाहिजे, तर मी काय करू शकतो, इथं बघा याला डिलीट करून टाका, आणि तेच काय करा, प्लसच्या आयकॉनवर परत जावा, आणि टाटा स्टील आपल्याला बघायचं ना, इथं बघा न्यू पेन म्हणून एक ऑप्शन दिसतोय बघा, न्यू पेन, याच्यावरती क्लिक करा फक्त. झाला का नाही क्लिक, झाला क्लिक. हे बघा दिसतोय, आता तो काय झाला, खाली आला. आता इथे तुम्ही परत याला काय करा, लाईनच्या ठिकाणी कॅन्डल स्टिक करा. हे बघा चार्ट तुमच्या समोर येतो. इथं तुम्हाला कलर पाहिजे तसे तुम्ही चेंज करू शकता. हे बघा, आता तुम्हाला वाटलं याला मोठा करायचा, थोडा मोठा करू शकता. बघा आता काय करणार, एका नजरेत दोन चार्ट तुमच्या समोर. हे मी कधी यूज करायचो माहिती आहे का, ज्यावेळेस नाही का मल्टिपल स्क्रीन होत नव्हत्या, बरेच ब्रोकर देत नव्हते पहिले ट्रेडिंग व्ह्यूला. तुम्हाला माहिती आहे असे दोन चार्ट लावायला पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागायचं. त्यावेळेस मी असा चार्ट बघायचो, निफ्टी बँक निफ्टीचा, दोन्ही चार्ट एका वेळेस मी असं लावत होतो. हे बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाही, बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाही. न्यू पेन कसं ओपन करायचं. तुम्ही अजून तुम्हाला वाटलं एखादा पेन ओपन करायचा, इथे जावा. समजा तुम्हाला दुसरा पेन पाहिजे, समजा रिलायन्सचा बघायचा आहे, रिलायन्सवरती या, इथं या. हे बघा न्यू पेन ऑप्शन असतो, इथे क्लिक करा. तिसरा चार्ट तुमच्या नजरेसमोर आला. इथं जावा, सेटिंगमध्ये त्याच्या जाऊ शकता, आणि इथं काय करा, लाईनच्या ठिकाणी फक्त कॅन्डल स्टिक करा. तुम्हाला कलर पाहिजे तसे तुम्ही चेंज करू शकता. इथं कलर पण आहेत, दिसते. बॉडी कशी पाहिजे, बॉर्डर कशी पाहिजे, विक कशी पाहिजे, तसे तुम्ही चेंज करू शकता. दिसते. एका वेळेस तुम्ही कितीही चार्ट, पहिले मी असं बघत होतो ज्यावेळेस मल्टिपल स्क्रीन येत नव्हत्या, त्याच्या वेळेस असं बघायचं. आणि इथं तुम्हाला इथं दिसतंय पण की हा स्टॉक कोणता आहे, टाटा स्टीलचा आहे, हा कोणता आहे, टाटा मोटरचा आहे, हा कोणता आहे, रिलायन्सचा आहे. इथे लक्षामध्ये, म्हणजे असं पण तुम्ही याचा वापर करू शकता. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीत नाही भावांना.
कोणाकोणाला माहीत नव्हती ही गोष्ट कमेंटमध्ये सांगा लवकर. ही गोष्ट कोणाकोणाला माहीत नव्हती आणि मी याचा वापर मी केलेला आहे. भरपूर करायचं आहे. येतं लक्षात. आता इथं बघा पुढे गेला तुम्ही, इथं तुम्हाला काहीतरी दिसतंय बघा. काय दिसतंय इथं भावांनो? इथं काय दिसतंय बघा, टाइम फ्रेम दिसतात तुम्हाला. टाइम फ्रेम म्हणजे काय, की तुम्हाला ही कॅन्डल किती मिनिटाची पाहिजे किंवा किती वेळेची पाहिजे, किती वेळेची पाहिजे हे तुम्हाला टाइम फ्रेम सांगतं. आता बघा मी ज्या टाइम फ्रेमवर मी क्लिक केलेलं आहे, आता इथे ही जी एक हावर म्हणजे एका तासाची कॅन्डल, ही प्रत्येक कॅन्डल एका तासाची. मला जर का समजा ही 15 मिनिटाची बघायची तर मी ते क्लिक करेल, ही 15 मिनिटाची. आता प्रत्येक कॅन्डल ही 15 मिनिटाची झाली. तुम्ही म्हणाल सर हे काय मध्ये आखलंय नाही का, ही लाईन कसली छोट्या छोट्या लाईन, ह्या डॉट डॉट लाईन आहेत भावानो, हे काय माहिती आहे का, हा कालचा दिवस आहे. इथून एवढा हा कालचा दिवस आहे आणि इथून पुढचा हा आजचा दिवस आहे अख्खा. म्हणजे ही जी लाईन आखलेली त्याच्यासाठी आखलेली आहे. सेशन क्लोज त्याला बोललं जातं. येत्या लक्षामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने हे केलेलं असतं. इथे तुम्ही टाइम फ्रेम बघू शकता. तुम्हाला ज्या टाइम फ्रेमवर कॅन्डल बघायची आहे ती टाइम फ्रेम तुम्ही इथे यूज करू शकता. तुम्हाला एका मंथची बघायची आहे, समजा तुम्हाला मंथली कॅन्डल बघायची, तुम्ही मंथलीवर क्लिक करा. एकाच सेकंदात तो मंथलीवर जाईल. दिसते, एकाच सेकंदावर तो मंथलीवरती जाऊ शकतो. हे बघा आला मंथली, म्हणजे ही मंथली टाइम फ्रेम झाली. विकली पाहिजे, विकली बघ भावाने. एवढे जण आहेत, लाईक करा यार. 50 जण लाईव्ह आहेत आणि लाईक पण नाही आहेत. असं नका करू यार. एवढं तुमच्यासाठी शिकवतो जीव तोडून, असं नका करत जाऊ यार. चॅनल तर नवीन असं सबस्क्राईब करा भावांनो. इथे लक्षात. आता इथं बघा विकली टाइम फ्रेम, डेली टाइम फ्रेम, 3 तासाची, 2 तासाची. इथं तुम्हाला पाहिजे त्या सेकंदामध्ये सुद्धा तुम्ही कॅन्डल बघू शकता. लक्षात ठेवा. इथं बघा 5 सेकंदापासून कॅन्डलस्टिक आहेत. 5 सेकंदाची सुद्धा कॅन्डल तुम्ही बघू शकता. 15 सेकंदाची कॅन्डल बघू शकता. 30 सेकंदाची कॅन्डल बघू शकता. स्कॅल्पर लोक याचा वापर करतात. स्कॅल्पर लोक याचा वापर करतात. तुम्हाला वाटतं 1 मिनिटाची टाइम फ्रेम बघू शकता. 2 मिनिटाची, 3 मिनिटाची, 4 मिनिटाची, 5 मिनिटाची, 10 मिनिटाची, 15 मिनिट. तुम्हाला पाहिजे तेवढ्या ज्या याच्यामध्ये तुम्हाला टाइम फ्रेममध्ये ती कॅन्डलस्टिक बघायची आहे त्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही इथं बघू शकता. हे बघा 75 मिनिट, 125 मिनिट, 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 1 डे, 1 वीक, 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 12 मंथ. 12 मंथ म्हणजे एका वर्षाची डायरेक्ट. एका वर्षाची सुद्धा कॅन्डल होते बघा. मी ओपन केली, ही डायरेक्ट एका वर्षाची कॅन्डल आहे भावा. एका वर्षाची एक कॅन्डल आहे. दिसतं इथं एका वर्षाची. आता किती मोठा होता बघा. डेलीमध्ये किती चार्ट मोठा दिसतोय. हे बघा एवढ्या दिवसाचा चार्ट आहे. तुम्ही एका मंथ करा म्हणजे एका वर्षाची एक कॅन्डल झाली ही डायरेक्ट. डायरेक्ट ही पाठीमागची 2024ची कॅन्डल, ही डायरेक्ट 25ची कॅन्डल. येते लक्षामध्ये. म्हणजे तुम्ही टाइम फ्रेम तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही इथे ॲड करू शकता. त्याच्यानंतर बघा इथं थोडंसं पुढं आलंय. तुम्हाला चार्ट कसा बघायचा आहे हे इथं दिसतं तुम्हाला. आता मी डेलीवरती येतो, परत शिफ्ट होतो. कारण तुम्हाला आता बघा मला इथं किती वेळ लागतोय त्यापेक्षा मी जर का इथं प्लस केलं, हे बघा झाला. अजून पाहिजे झूम, अजून झूम करा. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही झूम करू शकता चार्टला एका सेकंदात. वेळ कमी होतो तुमचा. इथं तुम्ही गेला, तुम्हाला हा जो पॅटर्न दिसतोय म्हणजे ही कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बरोबर आहे. तुम्हाला हा पॅटर्न चेंज करायचा आहे. तुम्हाला लाईन लावायचे आहेत किंवा तुम्हाला बघा बरेच जण हायकेनेसी कॅन्डल नाव ऐकलं असेल तुम्ही. हायकेनेसी कॅन्डल वगैरे लावू. तुम्हाला बार्स लावायचे आहेत. हे बघा बार्स लावू शकता. आता याच्यामध्ये हाय लो मार्क कसे असतात आपण त्यावेळेस शिकणार आहे. हाय लो मार्क, हाय म्हणजे कुठला, याचा हाय हा झाला, लो हा झाला. याच्यामध्ये एवढ्याच गोष्टी दिसतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा वापर कोण जास्त वापर करत नाही. याच्यामध्ये तुम्हाला काहीच कळत नाही. नंतर बघा दुसरा काय आहे, लाईन चार्ट. हॅलो कॅन्डल्स वगैरे आहे. तुम्ही हे बघून गेल्यानंतर लाईन चार्ट बघू शकता. हे बघा लाईन, हा फक्त लाईन चार्ट आहे. म्हणजे फक्त लाईन दिसते, प्राईसची लाईन दिसते तुम्हाला कशी लाईन आहे ते. इथे लक्षामध्ये सहसा लोक कॅन्डलस्टिक जास्त वापरतात कारण याच्यामध्ये कळतं रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, बायर सेलर वगैरे कळतात. त्याच्यामुळे सर्वात जास्त वापर याचाच होतो, कॅन्डलस्टिकचाच. इथे लक्षामध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथे चेंज करू शकता. तुम्हाला वाटतं हॅकेनेसी लावायची, हॅकेनेसी कॅन्डल बरेच जण लोक लागतात. हे बघा किती हॅकेनेसी आहे, हे लावतात हॅकेनेसी कॅन्डल वगैरे. हे बघा अशा पद्धतीने लागतात. परंतु मला जे वापरतं मला वाटतं योग्य कोणतं आहे तर हेच योग्य आहे. सर्वजण हेच वापरतात, तुम्ही पण हेच वापरा. जास्त डोकं लावू नका याच्यामध्ये. इथे लक्षात. आता पुढे गेला तुम्ही, पुढे बघा तुम्हाला इथे दिसतंय सर्वांचा फेवरेट काय इथे, इंडिकेटर. हे दिसतंय इंडिकेटर. तुम्हाला पाहिजे तेवढे इथे इंडिकेटर आहेत. कोणतं इंडिकेटर वापरा. आता इंडिकेटर आपण शिकणार आहे. तुम्हाला जे इंडिकेटर मला वाटतं समजा बुलिंजर बँड लावायचं आहे मला. समजा काय लावायचं, समजा मला RSI लावायचं आहे. RSI कुठे गेला, हे बघा इथेच. किंवा सुपर ट्रेंड लावायचा आहे, RSI लावायचा. किती इंडिकेटर लावा तुम्ही. हे बघा सगळे इंडिकेटर लावू शकता एका वेळेस तुम्ही इथं. तुम्हाला पाहिजे तेवढे इंडिकेटर लागतात. पण हे जर का तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूला गेला, म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईट सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यावरती गेला तर तुम्ही 2 इंडिकेटरपेक्षा जास्त इंडिकेटर लावू शकत नाही. आता इथं आपण किती लावले टोटल बघा. टोटल इथं मला वाटतं वर 2 लावले आणि खाली 3, म्हणजे टोटल 5 इंडिकेटर लागले एकाच वेळेस.
परंतु तिथं ट्रेडिंग व्ह्यूला तसं नाही होत. 2च इंडिकेटर, त्याच्यावर जर का लावायचे असतील तर तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. येते लक्षात? हे समजा डिलीट करायचे तुम्हाला, ते इथं डिलीट करू शकता लगेच तुम्ही असं. हे बघा, तुम्हाला जे जे नको आहे, समजा मला EMA पण नको आहे, डिलीट. सुपर ट्रेंड नको आहे, डिलीट. व्हॉल्यूम पाहिजे, ठीक आहे, व्हॉल्यूमला राहू दे. ओके, समजलं इथपर्यंत? कोणाला काय अडचण आहे का? त्याच्यानंतर पुढं बघा आता काय हे समजलं. इंडिकेटर सगळे तुम्हाला इथे भेटतील लावायला, सगळे इंडिकेटर इथं आहेत नंतर आल्यानंतर. ओके, हां. आता इथं नंतर बघा टेम्पलेट वगैरे आहे, हे तुम्ही तुमचं स्वतःचं इंडिकेटर पण स्वतःचं बनवू शकता. एखादं इंडिकेटर तुम्हाला बनवायचं, स्वतःची सिस्टम तुम्हाला बनवायची, येतं लक्षात? ते पण तुम्ही इथं बनवू शकता स्वतःची सिस्टम वगैरे. पुढं काय आहे बघा, आता इथं बाय सेल आहे, तुम्हाला याच्यावरती बाय सेल पण ऑर्डर डायरेक्ट करता येते. तुम्हाला जे ऑर्डर मी सांगितलं आहे हे धनवरती आहे, बाकीच्या याच्यावरती तुम्हाला बघायला भेटणार नाही, कारण हा डायरेक्ट मोड देतो. इथे स्कॅल्पर मोड आहे, याला डायरेक्ट बाय आणि सेलची ऑर्डर इथं लागून जाते. याच्यामध्ये काय नाही, सोडून द्या या गोष्टी. आता इथं पुढं आल्यानंतर बघा अलर्ट एक सिस्टम दिसतोय तुम्हाला. हे बघा अलर्ट. अलर्ट म्हणजे तुम्हाला ऑलरेडी शिकवले प्राईसचे अलर्ट. तुम्हाला पाहिजे ते अलर्ट तुम्ही ते लावू शकता. तुम्हाला वाटते मला एखादी अलर्ट लावायचा आहे, टाटा मोटर्समध्ये अलर्ट लावायचा आहे, किती रुपयाला लावायचा आहे मला, इथं अलर्ट टाका. समजा मला लावायचा आहे 690 रुपयाला. म्हणजे इथं जर का मी क्रिएट केला, बघा इथं मी क्रिएट केला की तो काय झाला, इथं ॲक्टिव्ह होऊन झाला. म्हणजेच काय झाला, माझा अलर्ट लागला बघा. म्हणजे ज्यावेळेस प्राईस 690 रुपयाला जाणार त्यावेळेस मला नोटिफिकेशन येणार. कुठं? माझ्या लॅपटॉपवरती किंवा माझ्या ईमेल ID वरती. जे की आपण हे शिकलेलं आहे कसं लावलं जातं, आपण लाईव्ह स्ट्रीमला पण दाखवलेल्या आहेत ह्या गोष्टी. किंवा तुम्हाला वाटतं इथं मला अवघड जातं आहे तर याला काढून टाका. इथं बघा, इथं अलर्ट ऑलरेडी लागून गेला. हे बघा दिसतंय, लगेच खाली अलर्ट आला बघा इथं. म्हणजे ज्यावेळेस प्राईस 690 रुपयाला जाणार त्यावेळेस मला अलर्ट येणार. मग तुम्ही तिथं काय प्लॅन बनवला असेल, बाईंगचा बनवला असेल किंवा सेलिंगचा बनवला असेल, जो तुमचा प्लॅन असेल तो. म्हणजे तुमचं काम एक आसान होतं की तुम्हाला प्रत्येक वेळी स्टॉक ओपन करत बघत बसायची गरज पडत नाही. तुम्ही समजा ठरवलं की मला या लेवलच्या वर गेल्यावर बाईंग करायचं आहे, समजा हा ब्रेकआउट झाल्यावर मला बाईंग करायचं आहे, तर तुम्ही इथं राईट क्लिक पण करू शकता. हे बघा प्लसच्या इथं प्लसवरती क्लिक करा, दिसतंय. आणि इथं बघा खाली येते बघा ॲड अलर्ट ऑन टाटा मोटर्स 707.52, म्हणजे 707 रुपयाला तुमचा अलर्ट लागून जातो. हे बघा क्रिएट केला, लागून गेला इथं अलर्ट. म्हणजे ज्यावेळेस प्राईज या लेवलला टच करणार, इथं टच केली प्राईजने की तुम्हाला एक मेसेज येणार तुमच्या मेल ID वरती आणि तुमच्या लॅपटॉपवरती पण. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला जे सिस्टम तुम्ही जे या लेवलला काय ठरवलं होतं बाय करायचं, सेल करायचं, तुम्ही इथं डायरेक्ट पण करू शकता. समजलं इथपर्यंत? इथं काय अडचण नसेल मला वाटतं. त्याच्यानंतर बघा इथं काय आहे, ऑप्शन चेन आहे, हे धनला येतं. हे ट्रेडिंग वरती तुम्हाला बघायला भेटणार नाही, कारण हे धनचं फीचर आहे, हे दिसतं. इथं बघा बास्केट ऑर्डर वगैरे आहेत, इथं ह्या गोष्टी सोडून द्या, कारण हे धनला आहे, तुम्हाला ट्रेडिंग वरती बघायला भेटणार नाही त्या गोष्टी. इथं व्हॉल्यूम प्रोफाईल वगैरे हे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूला बघायला भेटणार नाही. OI वगैरे चॅट रिप्ले पण करू शकता. ट्रेडिंग व्ह्यूला माहिती आहे तुम्हाला चॅट रिप्ले करायला पैसे लागतात, तेच तुम्हाला धन फ्रीमध्ये देते. चॅट रिप्ले म्हणजे काय भावांनो, समजा मला बघायचं आहे की पाठीमागं बॅक टेस्टिंग मला करायची आहे, समजा बॅक टेस्टिंग करायची असेल तर मी रिप्ले करणार. नवीन डायरेक्ट तुमच्यासमोर स्क्रीन ओपन होते. चॅट रिप्ले मला कुठून बघायचं आहे, समजा मला बघायचं आहे, काय बघायचं आहे मला, एक सेकंद, मला काय बघायचं माहिती आहे का, इथून मला बॅक टेस्टिंग करायची. किती तारीख आहे खाली बघू शकता तुम्ही, 31 जुलै 2024. इथून मला पुढचा चार्ट गायब करायचा, डायरेक्ट गायब. हे बघा डबल क्लिक करा, डायरेक्ट गायब झाला. इथून काय करा तुम्ही, खाली इथं दिसतंय तुम्हाला, हे बघा इथं खाली काहीतरी दिसतंय बघा तुम्हाला, इथं काय दिसतं मार्केट रिप्ले. म्हणजे आता काय झाला, हा चार्ट रिप्ले ऑप्शनमध्ये आला. इथे तुम्ही बाय सेल करू शकता. जे तुम्हाला मी म्हणलं ना, तुम्हाला बॅक टेस्टिंग करावी लागते, तुम्ही अशी बॅक टेस्टिंग करू शकता पाठीमागचा डाटा घेऊन रिप्ले ऑप्शन करून. आता बघा मी इथं बघा प्रत्येक कॅन्डल किंवा किती सेकंदात एक कॅन्डल तुमची बनली पाहिजे इथं तुम्हाला दिसून येईल. मला प्रत्येक कॅन्डल एका सेकंदात बनणार आहे बघा. आता हे बघा चालू झाले बनायला, दिसले. म्हणजे काय झाला, हा रिप्ले ऑप्शन, जसं आपण रिप्ले करतो ना एखादं कॅसेट वगैरे, तसं रिप्ले आहे. हां आता समजा इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं मला सेल करायचं आहे. इथं बघा किती क्वांटिटी करायची आहे, समजा मला 500 क्वांटिटी सेल करायची आहेत. एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला, असं नका समजू. इथे समजा तुम्हाला दाखवते फक्त एक्झाम्पलसाठी. इथे मी सेल केली, आता हे बघा सेल झाले इथं ऑप्शन. म्हणजे तुम्ही तुमची ॲक्युरेसी चेक करू शकता, माझी ॲक्युरेसी किती येते. इथे लक्षात, हे बघा वर गेला, आता इथे तुमचा मायनस म्हणजे लॉस चालू झाला. इथे लक्षात, इथे लॉस चालू झालं तुमचं. म्हणजे असं तुम्हाला दिसतंय की बॅक टेस्टिंग करायची असेल तर तुम्ही असे करू शकता. समजा तुम्हाला वाटलं माझा स्टॉप लॉस गेला, मला एक्झिट व्हायचं, एक्झिट व्हा. आणि बघा ज्यावेळेस मी हे क्लोज करेल ना, इथे समजा मी क्लोज केला, तर तुम्ही बघा किती भारी एक धन फीचर दिले बघा. इथे तुम्हाला दिसतंय की तुमचा नेट लॉस किती झाला, तुमची ॲक्युरेसी किती आली, सक्सेस रेट किती आहे तुमचा, ॲक्युरेसी किती आली, इथे तुम्हाला दिसतंय. हे तुम्हाला एक्झाम्पल फक्त मी दाखवले, लक्षात ठेवा, एक्झाम्पलसाठी दाखवलं. तुमचा प्रॉफिट किती झाला. आणि तुम्ही इथं तुमचं हे पण बघू शकता, ओपन रिपोर्ट.
की टोटल किती प्रॉफिट झाला, तुम्हाला किती लॉस झाला. मी याला बॅक टेस्टिंगसाठी सचिन सर घेतलेला आहे. खरं ना धन एवढं भारी ना बॅक टेस्टिंगला वगैरे, तुम्हाला फ्रीमध्ये या सगळ्या गोष्टी देते. रिप्ले ऑप्शन तुम्हाला मला सांगा कोण देणार रिप्ले ऑप्शन? कुणी देत नाही भावना रिप्ले ऑप्शन, आणि ते पण विथ बाईंग सेलिंग, म्हणजे तुमची ॲक्युरसी सगळ्या गोष्टी दाखवते तुम्हाला. त्याच्यासाठी मी धन यूज करतो. बाकी याच्या मागचं काय जास्त मोठा उद्देश नाही माझा. येते लक्षामध्ये. धन चार्टिंगसाठी खूप छान आहे भावना, खूप छान. चार्टिंगसाठी जर का तुम्हाला पाहिजे असेल किंवा बॅक टेस्टिंग करायचं, धनमध्ये तुम्ही ऑप्शनमध्ये करू शकता, स्टॉकमध्ये करू शकता. ऑप्शनमध्ये सुद्धा होतो भावना, निफ्टीमध्ये सुद्धा होतो, फक्त फ्युचरमध्ये होतो. तुम्ही म्हणा स्ट्राईक प्राईजवर होत नाही, फक्त फ्युचरमध्ये होतो. स्टॉकमध्ये तर होतच होतं. तुम्ही किती वर्षाचा डाटा काढू शकता, म्हणजे रिप्ले करून त्याला बॅक टेस्टिंग करू शकता. तुमची जी स्ट्रॅटेजी असेल, तुम्ही ज्या इंडिकेटरवर काम करताय किंवा त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. आलं लक्षामध्ये हे रिप्ले ऑप्शन वगैरे काय असतं समजलं. त्याच्यानंतर बघा ही इकडली लाईन सगळी संपली, वरची लाईन समजली. ही जी वरची पट्टी होती ही सगळ्यांना समजली का? इथं तुम्हाला काय दिसतंय बघा, इथं ज्या स्टॉकमध्ये आता तुम्ही चार्ट ओपन केलेला आहे, एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, तुम्ही कोणता स्टॉक ओपन केलाय? टाटा मोटरचा. तो इथं तुम्हाला नाव दिसतो. तो कशामध्ये लिस्टिंग आहे? NSE मध्ये इथं दिसतंय. त्याच्यानंतर बघा इथे 1D दिसते बघा, म्हणजे काय? हा चार्ट तुम्ही ओपन केलाय, ती टाइम फ्रेम कोणती ती तुम्हाला इथं दिसते बघा, 1 डे. जे आपण 1 डे टाइम फ्रेम इथे सिलेक्ट केली का ते. आता मी जर काही इथे चेंज केलं, समजा मी काय केलं, वीक केलं, तर बघा इथे W आलं बघा, दिसतंय. टाटा मोटरच्या पुढे इथे W आलं, म्हणजेच काय? ही प्रत्येक कॅन्डल एका वीकची आहे, एका आठवड्याची आहे. इथे लक्षामध्ये समजतंय. आता NSE म्हणजे काय? NSE BSE आपण शिकलोय. तुम्ही BSE पण सिलेक्ट करू शकता, असं काय नाही. आता मी NSEचा चार्ट ओपन केलाय, म्हणजे NSE वरती स्टॉक बघितला आहे, त्यामुळे NSE येते. इथं काय आहे? प्राइस आहे, सध्या प्राइस. आणि इथं काय तुम्हाला दिसतंय? मध्ये एक दिसतंय बघा, एक हे काय आहे? इथं क्वांटिटी आहे, म्हणजे हे काय धनवरती फीचर्स आहे, बाकी काय नाही. इथं तुम्हाला समजा क्वांटिटी वाढवायची, हे बघा, मला समजा एकदम 500 स्टॉक उचलायचे, तर इथं मी डायरेक्ट उचलू शकतो. आता मी जर काही बाय केलं ना, ज्यावेळेस मार्केट चालू असणार, तर डायरेक्ट हा 500 स्टॉक माझे ॲट अ टाइम एका वेळेस बाय होणार मार्केट प्राइसला अमाऊंट. इथं लक्षामध्ये, म्हणजे इथं काय होते? डायरेक्ट क्वांटिटी उचलली. इथे दिसते तुम्हाला क्वांटिटी, हे बघा क्वांटिटी ऑप्शन आहे. धनमध्ये चांगले फीचर्स आहेत, तुम्हाला ते सांगतोय. धनमध्ये खूप छान फीचर्स आहेत. डायरेक्ट माल तुम्ही उचलू शकता, पण मार्केट प्राइसला बाय होणार तो, म्हणजे जी प्राइस चालू असेल त्या प्राइसला बाय होणार. तुम्हाला समजा वाटलं मला क्वांटिटी कमी करायची, मायनस करा क्वांटिटी. जेवढी क्वांटिटी मायनस करायची तेवढी करू शकता. ॲड करायची परत समजा 100 ॲड करू शकता, जशी पाहिजे तशी तुम्हाला क्वांटिटी. समजा पूर्ण रिप्ले पाहिजे, 0 पाहिजे, 1 वर परत या. इथे लक्षात समजलं. आता त्याच्या खाली तुम्हाला एक गोष्ट दिसते बघा, इथं ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत आहे, सगळ्यांना माहिती आहे गोष्ट. इथं बघा काय दिसते? OHLC आणि व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम सोडून द्या, याचं काय नाही, व्हॉल्यूम असतो तो. पण हे OHLC म्हणजे काय? कमेंटमध्ये सांगा, ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा. O म्हणजे काय भावानो? ओपन. O म्हणजे काय? ओपन. H म्हणजे काय? हाय. L म्हणजे काय? लो. आणि C म्हणजे काय? क्लोज. म्हणजेच काय? ओपन, हाय, लो, क्लोज. म्हणजे बघा एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. आता मी ज्या कॅन्डलस्टिकवर माझा कर्सर नेल, तिथलं तुम्हाला तिथं ओपन, हाय, लो, क्लोज बघायचं आहे. बघा आता मी कॅन्डल काय करतो, इथं जवळ नेतो. या कॅन्डलवर मी आणलाय, याचा बघा हाय किती आहे, याचा ओपनिंग कुठं आहे? या लेवलला ओपनिंग आहे, म्हणजेच किती रुपयाला ओपन आहे. कॅन्डल कोणती बघतोय आपण? मोठी कॅन्डल घेऊ, म्हणजे तुम्हाला दिसेल. एक सेकंड, ही कॅन्डल आपण बघणार आहे. कोणती कॅन्डल आहे? ही बुलिश कॅन्डल जी दिसते का तुम्हाला? हो ना, याचा हाय दिसणार ना. एक सेकंड, कुठली कॅन्डल घेऊ आपण? आपल्याला हाय पण दिसला पाहिजे. यस, हीच कॅन्डल चांगली आहे. बघा ही कॅन्डल, ही बुलिश कॅन्डल, कारण याच्यामध्ये हाय पण आहे. हे बघा दिसतोय. आता मी याच्यावरती जर का कर्सर नेला या बुलिश कॅन्डलवरती, बघा तुम्हाला ओपन पण दिसतोय. कॅन्डल ओपन कुठे झाली? इथे ओपन झाली बघा. तिथे तुम्हाला ओपनिंग प्राइस काय दिसते? 993 रुपये. तुम्हाला तीच ना या साईडला बघायचंय, इकडे पण बघायचं, कारण इकडे आपले प्राइस लेवल आहेत ना, इकडे बघायचे. तुम्हाला इथं पण ती प्राइस दिसते का बघा? तीच प्राइस दिसते का बघा? ज्या ठिकाणी मी कर्सर नेतो त्या ठिकाणी. हे बघा, म्हणजे ॲक्युरेट तुम्हाला प्राइस कुठे दिसणार आहे? इथं दिसणार आहे, या लेवलला. हे बघा 993.25 तुमची ओपनिंग प्राइस झाली. आता त्याच्यानंतर का हाय कितीला गेलता? हा बघा हाय कुठे, विक्स कुठे याची? या लेवलपर्यंत, म्हणजेच किती? 1065 दिसते तुम्हाला, 1065.60. त्याच्यानंतर बघा लो किती दिला होता त्या कॅन्डलनं? हे बघा इथं. म्हणजे तुम्ही या कर्सरवर, ज्या कॅन्डलवर कर्सर नेणार त्याचं तिथं तुम्हाला ओपन, हाय, लो, क्लोज एकाच सेकंदात दिसणार. हे बघा मी कॅन्डल बघा चेंज केली, तिथं तुम्हाला प्राइस चेंज होताना दिसते बघा. म्हणजे ज्या ठिकाणी माझा कर्सर नेतोय त्या ठिकाणी प्राइस ऑटोमॅटिक ओपन, हाय, लो, क्लोज चेंज होतोय. इथे लक्षामध्ये, एवढं भावा डिटेलमध्ये कुणीच शिकवत नाही तुम्हाला, कुणीच एवढं 0 पासून शिकवतोय तुम्हाला. आणि तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब करत नसाल, लाईक करत नसाल, याला काय अर्थ नाही भावांनो.
एवढं तुम्हाला क्लिअर, आणि मी काय म्हणतो सेशन लेंदी झालं तर चालेल, परंतु तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करणार. दिसते तुम्हाला ओपन, हाय, लो, क्लोज. प्रत्येक कॅन्डलवरती बघा कर्सर नेल्यानंतर तुमची तिथं लेवल चेंज होणार आहे. येते लक्षात. आणि इथं बघा परत नंतर एक एक गोष्ट दिसते बघा, काय दिसते तुम्हाला इथं +25 आणि +3.76%. हे काय आहे? तर म्हणजे दिवसभरात ती कॅन्डलनं किती मुवमेंट केली, 25 रुपयाची मुवमेंट केली, आणि किती टक्क्यांनी केली, तर 3.76% मुवमेंट केलेली. आता बघा मी ज्या वेळेस कर्सर नेणार त्यावेळेस बघा तुम्हाला तिथं चेंज होताना दिसेल. आता ही बघा कॅन्डल मोठी आहे, बरोबर आहे. किती टक्क्याची मुवमेंट आहे ही, तुम्हाला मोजत बसायची गरज नाही. इथं मी कर्सर नेला ना, डायरेक्ट तुम्ही फक्त इथं बघा, तुम्हाला इथं टक्के आणि किती रुपयांची मुवमेंट झाली तिथे तुम्हाला दिसून येईल. बघा हे बघा किती टक्क्याची मुवमेंट आहे ही, 12.96, म्हणजे 13% आसपास मुवमेंट आहे. किती रुपयाची मुवमेंट आहे, 128.30 पैशाची, म्हणजे 128 रुपयाची मुवमेंट आहे. इथे लक्षात समजतंय, क्लिअर आहे इथपर्यंत. म्हणजे हा तुमचा पूर्ण इथला पॅटर्न पण क्लिअर झाला. आता बऱ्याच जणांना हे माहीत सुद्धा नव्हतं. हे काय आहे, ओपन म्हणजे प्राइस ज्या ठिकाणी ओपनिंग झाली ती लेवल, लो म्हणजे हाय म्हणजे प्राइस ज्या लेवलला गेली ती हाय प्राइस, लो म्हणजे प्राइस ज्या लेवलपर्यंत आली होती ती लो प्राइस, आणि क्लोज म्हणजे ज्या ठिकाणी कॅन्डल क्लोज झाली ती लेवल. ओपन, हाय, लो, क्लोज. आणि इथं म्हणजे ही म्हणजे काय, किती पॉईंटची मुवमेंट झाली आणि इथं किती टक्क्याची मुवमेंट झाली हे तुम्हाला दिसतंय. समजलं, क्लिअर आहे? काय अडचण आहे का अजून कमेंटमध्ये? नाही. बघा आता ही इकडचा सगळा आपला पोर्शन संपलेला आहे. इथं बघा आता राईट साईडला तुम्ही गेले, इथं राईट साईडला तुम्हाला एक वॉच लिस्ट दिसते. वॉच लिस्ट, तुम्हाला वॉच लिस्ट बनवायची असेल तुम्ही इथं बनवू शकता. हे बघा मी थोडासा मोठा करतो याला. हे बघा वॉच लिस्ट. आता मी मिड कॅपची बनवली, म्हणजे मिड कॅप 90 म्हणजे काय, 90 मिड कॅपचे स्टॉक आहेत याच्यामध्ये. जे मिड कॅप स्टॉक आहेत ते 90 आहेत टोटल याच्यामध्ये. तुम्ही स्वतःची समजा तुम्हाला वॉच लिस्ट बनवायची, समजा मला नाव टाकायचं माझं सुदर्शन, तुम्ही काही नाव टाकू शकता. तुम्हाला वाटलं मला इंट्राडे स्टॉक सिलेक्शन करायचे, समजा माझे उद्यासाठी मी इंट्राडे स्टॉक सिलेक्शन करणार, इंट्राडे स्टॉक. तुम्ही जे स्टॉक इंट्राडे सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. समजा उद्या म्हटलं मला काय वाटलं टाटा मोटर्सला याच्यामध्ये ॲड करायचं आहे, इथं लक्षात मी इथे जाणार. हे बघा इंट्राडे स्टॉक कुठे गेलं, इथं आहे. आता आपण इंट्राडे स्टॉक कुठे टाकला, हां हे, याच्यामध्ये मला टाटा मोटर्सला ॲड करायचं आहे, तर तुम्ही टाटा मोटर्सला याच्यामध्ये ॲड करू शकता इथं लक्षामध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःची वॉच लिस्ट बनवू शकता. वॉच लिस्ट बनवू शकता. उद्याचं समजा तुम्हाला वाटलं उद्या एखाद्या स्टॉकमध्ये मुवमेंट येणार आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता. आता इथं बघा समजा तुम्ही बघितलं आता मिड कॅप निफ्टी, इथं म्हणजे भारी फीचर्स दिलेत बरं का. बऱ्याच ब्रोकर हे फीचर्स देतात. कोणकोणते, आता बघा मला काय करावं लागेल, मिड कॅप 90 मध्ये कोण, आता 90 स्टॉक आहेत, मला 90 स्टॉकमध्ये काय बघायचं माहिती आहे का, सगळ्यात जास्त आज कोणत्या स्टॉकमध्ये मुवमेंट आले. तुम्ही जर का इथे 1 सेकंदात क्लिक केलं ना, तुम्हाला दिसेल आज कोणता सर्वात जास्त स्टॉक पडलाय. हा काय झालाय, सर्वात जास्त कोणता स्टॉक पडलाय तुम्हाला दिसतोय, 2.30% हा स्टॉक पडलाय. कोणता, मुथूट फायनान्स. जर का तुम्हाला बघायचं आज कोणता स्टॉक सगळ्यात वर आलाय, हा या 90 स्टॉक मधले म्हणतोय, बाकीचे स्टॉक याच्यामध्ये येणार नाहीत. या 90 स्टॉक मध्ये हा 13%च्या आसपास कोणता आहे, हा स्टॉक आज 13%ने आप आलेला आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला कोणता आहे, इंडियन हॉटेल. म्हणजे असं तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय. एका सेकंदात तुम्ही इथं काम करू शकता तुमचं. समजा तुम्हाला दुसरे स्टॉक घ्यायचे, आज निफ्टी 50 मध्ये बघायचे, निफ्टी 50 मध्ये मी बनवून ठेवले आहेत भावना इंडेक्स सगळ्या बरं का. समजा नेक्स्ट 50 किंवा निफ्टी 50चे स्टॉक आहे, हे सगळे निफ्टी 50चे स्टॉक आहेत. याच्यामध्ये 50 स्टॉक आहेत टोटली निफ्टी 50चे. हे बघा खाली दिसते, मी खाली करतो जरा, हे बघा दिसते, हे सगळे 50 स्टॉक कोणाचे निफ्टी 50चे आहेत. तुम्हाला बघायचंय की आज निफ्टी 50 मध्ये सगळ्यात कोणत्या स्टॉकमध्ये मुवमेंट झाली. तुम्ही बघू असं एक एक स्टॉक बघत बसण्यापेक्षा इथं डायरेक्ट क्लिक करा. हे बघा म्हणजे आज सगळ्यात जास्त इन्फोसिस स्टॉक पळाला आहे सगळ्यात जास्त, म्हणजे त्याच्यात बाईंग आली. किती टक्क्याची बाईंग, जवळपास 4%च्या आसपास. तुम्ही याचा चार्ट लगेच ओपन करा. हे बघा इथं लगेच चार्ट ओपन झाला तुमचा, दिसला बघा स्टॉकमध्ये मुवमेंट आज. आणि बघा इथं पण तेवढीच मुवमेंट दाखवते बघा, जे का आपण मागाशी शिकलोय. कुठं बघायचंय तुम्हाला, इथं बघायचं किती टक्क्याची मुवमेंट आहे आणि किती पॉईंटची मुवमेंट आहे. बघा तेवढीच पॉईंटची मुवमेंट आहे का आज डेली टाइम फ्रेम, सॉरी विकली आहे, हा डेलीमध्ये बघूया. हे बघा डेलीमध्ये दिसते 3.90 पैशाची मुवमेंट आहे टक्क्याची. म्हणजे तुमचं काम इथे एक सोपं होऊन जातं इथे लक्षामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इथे एक वॉचलिस्ट तुमची बनवू शकता. जे जे पाहिजे तुम्हाला इथे वॉचलिस्ट ॲड करू शकता. त्याच्यानंतर इथं काय डाटा विंडो, हे काय महत्त्वाचं नाही आहे. बघा आता इथं तुम्हाला हे दिसतंय, तुम्ही म्हणाल हे काय आहे, हे काय आहे, हे नाही का, हे तुमची प्राइस लेवल आहे भावना. त्या स्टॉकची प्राइस लेवल या लेवलला असते, इकडे असते, राईट साईडला असते प्राइस लेवल असते. आता इन्फोसिस किती रुपयाला चालू आहे, 1496.20 रुपयाला तो क्लोज झाला आहे आज.
म्हणजे इथं काय असते तुमची प्राईसची लेवल असते, तो स्टॉक किती रुपयाला आहे तुम्हाला राईट साईडला दिसतं. निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही बघू शकता राईट साईडला लेवल लागलेलं असतं तिथं. आपण म्हणतो 25,000 24,000 ती या लेवलला आपले इकडे दिसते. ओके, क्लिअर आहे? अजून काय अडचण आहे का कोणाला सांगा मला कमेंटमध्ये. हे समजलं इथं राईट साईड कळलं. आता बघा खालची साईड डाऊन साईड, इथं तुम्हाला काय गोष्टी दिसतात. इथं काय दिसतंय, हे टायमिंग आहे भावांनो, टायमिंग आता किती वाजलेलं आहे तुम्हाला इथं दिसतंय. टायमिंग किती 21:17, कारण आपलं तुम्हाला माहिती आहे 24 हावर्स आपलं टाइम फ्रेम असतं, त्याच्यामुळे 24 तासाच्या घड्याळानुसार हे चालू आहे. आता 9:17 आणि 36 सेकंद झालेले आहेत. इथे लक्षामध्ये इथं टायमिंग दिसतो. इथं नंतर बघा महिने दिसतात तुम्हाला. ही काय आहे तुमची डेट आहे, डेट आहे. तर डेट म्हणजे कोणतं, आता समजा मी 15 मिनिटाचा चार्ट ओपन केला. आता इथं मला बघायचं आहे कोणता दिवस आहे, मला असं कळणार आहे का, मी ज्यावेळेस खाली येणार त्यावेळेस मला इथं दिसणार. बघा काय इथं खाली फक्त लक्षात द्या तुम्ही, इथं 20 तारीख आहे. ही कोणती तारीख आहे, ही 20 तारीख आहे. म्हणजे इथून हा 20 तारीख आहे. आता 21 तारीख उद्या प्राईस इथून पुढे चालू होणार, दिसते तुम्हाला. म्हणजे काय, हा 20 तारीख आहे आणि हा कोणता कालचा दिवस होता, हा 19 तारीख होती काल. म्हणजे हे तुम्हाला काय दिसतं, इथं तारीख दिसतात. हे बघा 14 तारखेनंतर डायरेक्ट 18 तारीख आली, कारण का मध्ये सुट्ट्या होत्या. 15 ऑगस्टची सुट्टी होती, त्याच्यानंतर मध्ये शनिवार रविवार आला, इथं डायरेक्ट मग 18 तारीख आली. समजलं इथपर्यंत? कोणाला काय अडचण आहे का, काय अडचण आहे का? इथं तुम्ही आता बघा इथं एक चांगला ऑप्शन दिलेला आहे. एक सेकंद द्या फक्त. ओके, सॉरी थोडंसं फोन आला होता. ओके ठीक आहे. बघा काय सांगितलं मी तुम्हाला, हां काय सांगितलं तुम्हाला बघा, इथं जे दिसतंय ना तुम्हाला या लेवलला, इथं काय आहे, ही लेवल काय, बऱ्याच जणांना हे माहीत नाही बरं का. हे एवढं काम तुमचं सोपं करते भावांनो, एवढं काम सोपं करणार आहे तुमचं. हे बघा आता तुम्ही आज हे बघा, तुम्हाला जर का पाठीमागे जायचं एखाद्या दिवशी, तर मला काय करायचं, स्क्रोल म्हणजे पाठीमागं असं ढकलत जावं लागेल. ते जर का मी इथं आलो, तुम्हाला चार्ट कधीचा बघायचा, कधीचा पण सांगा, 2023 सालामध्ये तुम्हाला डायरेक्ट 2023 मध्ये नेतो तुम्हाला. इथं तुम्ही बघा, जर का तुम्ही साल फिक्स केलं तुमचं, हे बघा इथे जर का तुम्ही गेले, समजा मला काय करायचं 2023चा चार्ट बघायचा आहे किंवा 24चा, किती तारीख किती बघा इथं, एक सेकंड बघा 19 ऑगस्ट 2023चे चार्ट मला बघायचा डायरेक्ट, नाही का. तर मी काय करणार इथं फक्त 2023 टाकेल. तुम्ही इथं तारीख तुमची चेंज करू शकता, मी फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतोय. सेकंड द्या, मग तुम्ही इथून डायरेक्ट करू शकता. 2023 मला समजा किती बघायचे, 3 मे 2023चा चार्ट बघायचा. मला आता स्क्रोल कराय 2 वर्ष पाठीमागे जावं लागेल. इथं लक्षात, मी जर का इथं केलं ना आणि गो टू केलं ना, बघा एका सेकंदात तो चार्ट ओपन होणार त्या दिवसात. बघा दिसतंय, डायरेक्ट मी तिथं आलो. म्हणजे तुमचं काम अजून सोपं झालं. तुम्हाला पाठीमागचा एका दिवसाचा चार्ट बघायचा असेल, समजा पाठीमागच्या कोणत्याही तारखेचा चार्ट बघायचा, बघा आता ही तारीख तीच आहे का नाही, बघा बघा खाली 3 तारीख आहे, दिसतंय. आणि कितवा महिना आहे, किती साल आहे बघा फक्त, दिसतंय 2023. इथं खाली बघू शकता तुम्ही, 2023 मध्ये आपण आलो. 3 मे 2023चा चार्ट ओपन झाला. म्हणजे तुमचं काम एवढं सोपं होतंय याच्यावरती. तुम्ही पाठीमागे डायरेक्ट जाऊ शकता. तुम्हाला वाटलं मला 2023 नाही, मला 2021चा बघायचा आहे, इथं जावं फक्त 2021 कोणताही चार्ट समजा तुम्हाला ओपन करायचं. मला वाटलं मला 12 मार्चचा ओपन करायचा आहे किंवा 11 मार्चचा ओपन करायचं, इथं डावा गो टू म्हणा, डायरेक्ट तिथं आलो आपण. म्हणजे तुम्ही अजून तुमचं काम सोपं झालं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी असं पाठीमागे जायची गरज बसणार नाही, असं स्क्रोल करा, याला पाठीमागं न्या, नाही का, असा वेळ जातो आपला याच्यामध्ये. हा वेळ वाचवण्यासाठी हे फंक्शन दिलेलं असतं, हे टूल आहे भावांनो. म्हणजे तुमचं काम सोपं करतं. इथं लक्षात, तुम्हाला पाठीमागचा चार्ट बघायचा, 1 सेकंदामध्ये इथं जावा, गो टू करा, ज्या दिवसाचा चार्ट किंवा ज्या तारखेचा चार्ट तुम्हाला ओपन करायचा इथे 1 सेकंदामध्ये तुम्ही ओपन करू शकता. क्लिअर आहे? कुणाला काय अडचण आहे का इथपर्यंत? मला नाही वाटत कुणाला काय अडचण असेल. सिंपल गोष्टी आहेत. अकाउंट मॅनेजर वगैरे म्हणजे तुम्ही स्वतः अकाउंट मॅनेजर आहे, तुमचं अकाउंट नाव कोणाच्या नावावर हे तुम्हाला दिसतं. समजलं? क्लिअर आहे?
अजून काय गोष्टी तुम्हाला पाहिजे सांगा. मला नाही वाटत आता काय राहिलं असेल. हां, इथं समजा अजून एक आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, सर हे उभ्या लाईन लावलेत, ह्या कशा लावलेत? म्हणजे हे तुमच्या डायरेक्ट तुमच्या चॅटवरती असं दिसणार नाही. तुम्हाला चॅटवरती मोकळा दिसणार. तुम्हाला जर काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे. बघा राईट क्लिक. इथं सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं बघा तुम्हाला चॅटची सेटिंग पूर्ण दिसेल. तुम्हाला वाटते मला नाही का रेड कलर नाही आवडत, मला रेड कलर नको आहे, मला कॅन्डलस्टिकचा कलर चेंज पाहिजे, तर तुम्ही इथं सगळे चेंज करू शकता. हे बघा इथं सिम्बॉलमध्ये गेला, इथं कॅन्डलस्टिकचा कलर काही जणांना ग्रीन नको आहे, काही जणांना वाटतं मला ब्ल्यू पाहिजे, तर तुम्ही ब्ल्यू पण करू शकता. असं तुम्ही ब्ल्यू पण करू शकता. हे बघा झाला ब्ल्यू कलर. तुम्हाला वाटतं इथं नाही का मला दुसरा कलर पाहिजे किंवा आहे असंच पहिला पाहिजे, तर आहे तुम्ही करू शकता. हे बघा म्हणजे तुम्ही चेंजेस करू शकता तुम्हाला पाहिजे तसे कलर. याच्यामध्ये कॅन्डलस्टिकचे कलर इथं पाठीमाग तुम्ही बघताय कॅन्डलस्टिक कसे चेंज होतात, ते कलर तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर बघा खाली आल्यानंतर इथं तुम्हाला लोगो वगैरे दिसतो. जसं मग अशी बघा लोगो दिसत होता. लोगो म्हणजे काय, इथं बघा एक सेकंद. लोगो म्हणजे काय दिसतं माहिती आहे का तुम्हाला? 1400 रुपयाला चालू नाही का, कुठं आहे तो? हा हे बघा इथं लोगो दिसतोय. म्हणजे मी कशाचा चार्ट ओपन केला ते इथं मला दिसतं बघा. इन्फोसिसचा चार्ट मी ओपन केलेला आहे. हे जर का तुम्हाला नको असेल, तुम्ही काय करा, इथं सेटिंगमध्ये परत जावा. हा लोगो मी अनटिक केला बघा, ते लोगो निघून जाईल आता. एक सेकंद. कशामध्ये दिसतं ते? मला वाटतं लोगोमध्ये दिसतं. अप्लाय केलं जाईल तो. नाही दिसतंय तरी पण. एक सेकंद. ते हे लोगो ठीक आहे, मी बघतो तुम्हाला सांगतो हा लोगो कशाचा येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं काय आहे, पुढचं याच्यामध्ये स्केल आहे. स्केलमध्ये बघा आता याच्यामध्ये काय मला वाटतं ते धन्य बहुतेक ते कंटिन्यूच केलेलं आहे. ते लोगो निघतच नाही आहे, म्हणजे हे नाव निघतच नाही. कंटिन्यू त्यांनी ते ठेवलेले वाटतं. त्याच्यानंतर बघा इथं काउंटडाऊन वगैरे बार असतं. समजा तुम्हाला आता किती बघा तुम्हाला इथं दिसते बघा कॅन्डल किती वेळ कॅन्डल क्लोज व्हायला बाकी हे तुम्हाला इथं दिसतं बघा. ते काउंटडाऊन बार असतो, त्याला काउंटडाऊन बार म्हणलं जातं. ते जर का तुम्हाला क्लोज करता ते बी तुम्ही क्लोज करू शकता. त्याच्यानंतर बघा इथं कॅनव्हासमध्ये काय काय आहे इथं बघा तुम्हाला ब्रेक इव्हन सेशन दिसते बघा. सेशन ब्रेक दिसते का? आता तुम्ही म्हणत होता ना हे लाईन कशी आखली तुम्ही, उभी लाईन नाही का, हे कालचा दिवस आहे, हे आजचा दिवस आहे, कसं दिसतं? हे सेशन ब्रेक आहे. हे जर का मी अनटिक केलं तर ते जाईल बघा, निघून ते त्या लाईनी निघून गेल्या. परत मी टिक मार्क केलं, परत ते टिक मार्क केलं. येते लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला कालचा दिवस, परवाचा दिवस बघा, प्रत्येक दिवस तुम्हाला दिसतो. इथं लाईन दिसतात. हा एक दिवस आहे पूर्ण, या लाईनपासून या लाईनपर्यंत एक दिवस. इथून परत तुम्हाला इथून पुढचा हा एक दिवस. आता हा उद्या इथं परत उद्या लाईन येणार आणि इथून पुढं उद्याचा दिवस चालू होणार. ओके क्लिअर आहे? मला नाही वाटत इथपर्यंत कोणाला काय अडचण. वॉटरमार्क, आता वॉटरमार्क बऱ्याच जणांना माहीत नाही वॉटरमार्क काय असतं बघा. एक सेकंद, ह्याला मी खाली वळतो. वॉटरमार्क म्हणजे काय माहिती आहे का? तुम्हाला पाठीमाग वॉटरमार्क दिसतो. मी जर काही चालू केलं तर बघा निफ्टी 50 इथं दिसेल बघा, किंवा इन्फोसिस जो चार्ट तुम्ही ओपन केलाय तो चार्ट इथं तुम्हाला दिसतो. हे बघा इन्फोसिसचा चार्ट ओपन आहे. किती मिनिटाची टाइम फ्रेम आहे ते तुम्हाला दिसते. इथे बघा दिसते 15 मिनिटाची टाइम फ्रेम आपण ओपन केली. इथं 15 मिनिट दिसते. म्हणजे तुम्हाला टाइम फ्रेम कुठं कुठे दिसतात बघा. इथे एक टाइम फ्रेम दिसते, इथे पण टाइम फ्रेम दिसते किती मिनिटाची आहे, आणि दुसरी टाइम फ्रेम इथं दिसते. म्हणजे मी तो चार्ट किती मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ओपन केलेला आहे ते तुम्हाला इथे दिसते. इथे लक्षात क्लिअर आहे? समजलं? आणि कशाचा चार्ट ओपन, आता हे समजा मी चार्ट चेंज करतो. समजा मी चार्ट ओपन केला, आता समजा ह्याचा करू, टाटा केमिकलचा केला. समजा टाटा केमिकलचा. इथं बघा आता टाटा केमिकल आलं, दिसलं? म्हणजे तुम्हाला इथं काय दिसतं की मी चार्ट कशाचा बघतोय हे तुम्हाला इथं खाली पाठीमागे दिसते. तुम्हाला इथं बघायची पण गरज पडत नाही, डायरेक्ट इथं दिसतो मी चार्ट कशाचा ओपन केलेला आहे आणि किती मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ओपन आहे हे पण तुम्हाला दिसतंय. म्हणजे एवढं सोपं गोष्ट तुमची होऊन जाते. म्हणजे मला इथं बघायची गरज नाही पडणार, डायरेक्ट इथं दिसणार की मी चार्ट कोणाचा ओपन केला आहे आणि किती टाइम फ्रेमवर ओपन केला. आता मी समजा टाइम फ्रेम चेंज केली, ते मी काय केली, एका तासावर केली. हे बघा इथे 1 आवर आलं, लगेच दिसतंय. इथे 1 तास आला 1 आवरवर, इथं पण 1 आवर, इथं 1 आवर आणि इथं पण 1 आवर. म्हणजे तो स्टॉक मी किती मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ओपन केलेला आहे ते तुम्हाला इथं दिसतं. त्या याचं पूर्ण नाव वगैरे, सिम्बॉल वगैरे तुम्हाला इथं दिसून येतात. क्लिअर आहे? समजलं? हे अशा पद्धतीने तुम्हाला हे नको असेल काढून टाका, वॉटरमार्क निघून जाईल पाठीमागचा. ओके, त्याच्यामध्ये काय नाही, बाकी गोष्टीला छेडछाड करू नका जास्त, कारण ते बनवताना त्यांनी व्यवस्थित बनवलेल्या असतात गोष्टी. ओके, समजलं? काय अडचणी का अजून कुणाला? सर तुम्ही जे सुरुवातीला इंडिकेटर चार्ट शिकवताना तो 1 डे मध्ये होता का वीकमध्ये होता, लावला होता? कशामध्ये सर? इंडिकेटर म्हणजे कोणतं इंडिकेटर? याच्यामध्ये कोणतं इंडिकेटर लावा ना तुम्हाला, भरपूर इंडिकेटर भेटतात तुम्हाला इथं.
मी कोणतं इंडिकेटर यूज करत नाही. तुम्हाला आतापर्यंत माझ्या चॅटवरती एकही इंडिकेटर कधी दिसलं नाही. आपण टॉपचे 10 इंडिकेटर शिकणार आहे. 10 किंवा 11 इंडिकेटर आपण शिकणार आहे टॉपचे, जे जास्त सगळ्यात जास्त यूज होतात मार्केटमध्ये, यूज केले जातात, ज्याच्यावरती सर्वात जास्त नाही का स्ट्रॅटेजी वगैरे आलेले आहेत, ते इंडिकेटर आपण टॉपचे 10 इंडिकेटर आपण शिकणार आहे. मला सांगा आतापर्यंत कोणाला काय अडचण आहे का? समजलं तुम्हाला चार्ट कसा बघायचा, काय करायचं, चार्टमध्ये कोणकोणत्या सेटिंग असतात? बऱ्याच जणांना सेटिंग माहीत नव्हत्या, त्या सेटिंग मी क्लिअर करून दिल्या. आता इथं बघा अजून एक गोष्ट सांगायची राहिली, हे आहे ना, हे धन दिलेलं बघा 1496 रेडमध्ये आहे आणि तेच 1496.20 ग्रीनमध्ये ब्ल्यूमध्ये आहे. याचा अर्थ काय होतो, जर का मला बाय करायचं आहे, इथं मी क्वांटिटी टाकली, समजा मी टाकली 100 क्वांटिटी मला उचलायची, एक मायनस केली, समजा 100 क्वांटिटी मला उचलायची, मी जर का ब्ल्यू लाईनवर क्लिक केलं ना, ह्या ब्ल्यू, इथं बाय होणार डायरेक्ट, हा स्टॉक डायरेक्ट मार्केट प्राइसला बाय होणार. आणि इथे जर का मी सेल केलं, समजा रेडवरती केलं, तर डायरेक्ट सेल होणार. तो एवढं सोपं धन करून दिलेलं भावानं. डायरेक्ट इथं ऑर्डर पडते. तुम्हाला त्याच्यामध्ये चॅटवरती जाऊन परत ऑर्डर टाका याची गरज पडत नाही. डायरेक्ट स्कॅल्पर मोड, डायरेक्ट इथून ऑर्डर पडते तुमची. समजलं? क्लिअर आहे? काय अडचण आहे का अजून सांगा. मला वाटतं सगळं क्लिअर झालं असेल आता, कुणाला काय अडचण नसेल. आहे अडचण काय? जर का काय अडचण येत असेल तर तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकता. हे फक्त फिबोनाची तुम्ही सोडून द्या, फिबोनाची आपण त्यावेळेस शिकणार आहे. फिबोनाची कसं लावायचं, काय लावायचं, हे फक्त लक्षात ठेवा की फिबोनाची आहे, हे टूलच आहे एक प्रकारे, परंतु आपण याला इंडिकेटरमध्ये घेतलेलं आहे. हे इंडिकेटर सारखं काम करते भावानं आणि खूप छान काम करते. ह्याच्यावरती खूप चांगली स्ट्रॅटर्जी बनवू शकते तुमची. ते आपण इंडिकेटरमध्ये शिकणार आहे. फिबोनाची ते टूल आहे, कारण त्याला अख्खा एक दिवस जातोय शिकवायला, 1 तास जाणार आहे आपला त्याची सेटिंग वगैरे लावायला. आणि ते कसं काम करतं ते ड्रॉइंग करण्यासाठी वगैरे. मला नाही वाटत आता कोणाला काय अडचण असेल. अडचण आहे का? कमेंटमध्ये टाका अडचण असेल तर. हे काय इपिक पेन? हा इपिक पेन आहे. कोणाला माहित नाही का? कोणी विचारलं होतं का हे काय? हे इपिक पेन आहे. हे तुम्ही गुगलवरती गेला ना तर तुम्हाला हे दिसून येईल. इपिक पेन बोलतात ह्याला. याच्यावरती तुम्ही ड्रॉइंग वगैरे करू शकता ना, काय डायरेक्ट डिलीट करू शकता, तुम्हाला कलर चेंज करू शकता. हा इपिक पेन आहे. हे तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल. तुम्ही डाउनलोड करू शकता. ते ॲपसारखं ॲपच आहे एक छोटीशी ती. ओके. काय अडचण आहे का सांगा कमेंटमध्ये, लवकर कमेंट करा. काय अडचण नाही आहे? काय अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज पण करा टेलिग्रामवरती. तुम्हाला जर का कोणत्या गोष्टी अडचण येत असेल तर भावनो बिनधास्त. आता बरीच जी लोक आहेत ना आपली टेलिग्राम मला पर्सनली मेसेज करतात आणि खरं सांगतो मी रिप्लाय लगेच देतो त्यांना. असं नाही की रिप्लायला मी इग्नोर करतो, अजिबात रिप्लायला इग्नोर करत नाही. ज्यांनी कमेंट केले त्यांना माहिती आहे ऑलरेडी. ज्यांनी माझ्या टेलिग्रामवरती पर्सनली मेसेज मला करतात प्रत्येकाला काय रिप्लाय मी देतोच. असं नाही की रिप्लाय देत नाही. सर फक्त बोलतात व्हिडिओवरती किंवा तिथे रिप्लाय देत नाहीत, असं होत नाही भावनो. मी रिप्लाय सगळ्यांना देतो, सगळ्यांना रिप्लाय देतो. येते लक्षात? विचारा काय अडचण आहे का अजून कोणाची, पटापटा विचारा. महत्त्वाचे असेल तर विचारा भावाला. फोन नंबर दिसत नाही सर. फोन नंबर दिसेल सर, कारण अजून फोन नंबर आपण ॲक्टिव्ह केलेला नाही त्याच्यावरती. थोडंसं अजून दिवस जाऊ द्या, आपण फोन नंबर त्याच्यामध्ये दिसण्याचा प्रयत्न करणार आहे. ट्रेंड लाईन कशी लावायची? ट्रेंड लाईन बघा, आता इथं तुम्ही डायरेक्ट मार्क केलेली. आता समजा ट्रेंड लाईन तुम्हाला लावायची, एक सेकंड त्यांनी क्वेश्चन विचारला ट्रेंड लाईन कशी लावायची. आता ट्रेंड लाईन तशी बनली पाहिजे, इथं पॅटर्न दिसला पाहिजे एखादा ट्रेंड लाईनचा. हां इथं बनली बघा. आता तुम्हाला समजा इथं ट्रेंड लाईन लावायची, मी ट्रेंड लाईन उचलणार. कुठून उचलणार? डायरेक्ट बघा इथं आलो मी. कुठं? एक सेकंड, ते आपला ड्रॉप आउट गेला. येस, इथं आलो. येस सेक्शनवरती इथं दिसते मला ट्रेंड लाईन. हे बघा इथं मला ड्रॉ करायची. समजा मला वाटतं इथून अशी ट्रेंड लाईन लावायची. सॉरी ही नाही ट्रेंड लाईन. एक सेकंड ट्रेंड लाईन कुठे गेली यार? हे बघा इथं वरच आहे. इथून अशी लावली, दिसली. अशी ट्रेंड लाईन तुम्ही मार्क करू शकता. म्हणजे ह्याला तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स बोललं जातं. तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स लागतात त्याच्यामध्ये, तिरपे. बघा अजून कुठं काम केलं बघा, इथं काम झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीनं दिसते. ही एक ट्रेंड लाईन आहे. किंवा तुम्ही अजून बोलू शकता कुठं काम झालेलं आहे. ट्रेंड लाईन तिरपे कशी मार्क करू शकता अजून. एक सेकंद द्या, झूम करतो ह्याला जरा. एक सेकंद इथं नाही झालेलं. हां इथं तुम्ही चॅनल मार्क करू शकले असते बघा. इथं चॅनल आपण ते शिकणार आहे. तुम्ही चॅनल सुद्धा डायरेक्ट ओळखू शकता. इथं बघा असं मार्क केला, हे बघा हा चॅनल मार्क झाला तुमचा. दिसते? म्हणजे प्राईस जाताना तशी गेलेली आहे बघा रेंजमध्ये, चॅनलच्या रेंजमध्ये. असं तुम्ही मार्क करू शकता याच्यामध्ये. ओके. लोक सर ॲटो बाय लोक आणि ॲटो बाय काय आहे सर? ॲटो बाय म्हणजे ॲटोमॅटिक बाईंग होतं ते सर, अल्गोरिदम टाईप असतं. ॲटो बाय म्हणजे अल्गोरिदम बसवलेली असते सिस्टममध्ये. अल्गोरिदम पण तुम्ही करू शकता, बनवू शकता तुमचं अल्गोरिदम. याच्या लक्षात? ट्रेंड लाईन कशी लावायची? ट्रेंड लाईनचं भेटलंय सांगितलंय तुम्हाला. नो प्रॉब्लेम सर. ओके.
अजून काय अडचण आहे का विचारा. सर निफ्टी फ्युचर आणि ऑप्शन सेलिंगमध्ये डिफरंट काय असेल तर बेस्ट काय दादा. आदित्य गाडे त्यावेळेस मी सांगेल. कारण कसं आता जो आपण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं ज्या सेशनवरती क्लास आहे त्या सेशनचा विचार ज्या ऑप्शन्स आपण बघणार त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार. वेट करा, सगळ्या गोष्टी शिकणार. स्टेप बाय स्टेप आपण चाललेलो आहे. स्टेप बाय स्टेप चाललेलो आहे. कारण कसं आता जर का ऑप्शनमध्ये चाललं तर आपलं जे टॉपिक आहे ना, आपलं टॉपिक कशावरती, ट्रेडिंग व्यू टूलवरती किंवा ट्रेडिंगचा चार्ट कसा बघायचा, चार्टमध्ये कोणकोणते फीचर्स असतात त्या फीचर्सवरती आपलं चालू आहे. तर त्याच्यावरतीच विचार. इथे लक्षात सर त्या चार्टवरती लॉग अँड ऑटो आहे त्याचं विचारत आहे. ते लॉग अँड ऑटो कुठं आहे? एक सेकंड. लॉग अँड ऑटो कुठं आहे? मला तर इथं काही दिसलं नाही. हां लॉग अँड ऑटो इथं बघा. ऑटो केलं ना चार्ट तुमचा नाही काय छोटा होऊन जातो. हे बघा लॉक केलं परत आहे असं, म्हणजे तुम्ही चार्टला हलवू शकता. लॉक ॲटो केलं ना, ॲटोला तुम्ही जास्त म्हणजे काय होतं चार्ट खाली येतो डायरेक्ट. हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार चेंज आहे. हे तर काही जास्त महत्त्वाचं नाही, हे सोडून देतो मी. ह्याच्यामध्ये काही नाही एवढं. चार्ट फक्त खालीवर होतो जा. ओके सराव करून छान समजले सर. म्हणजे सर सराव करा तुम्ही. तुम्हाला एक सांगतो सराव करावा लागेल याचा. तुम्ही एका दिवसात नाही गोष्ट सगळ्या शिकू शकत. सगळ्या गोष्टी एका दिवसामध्ये नाही होत दादा. सराव करावाच लागेल तुम्हाला याच्यावरती. इथे फक्त हे टूल आहे लक्षात घ्या. याचा आपल्याला फक्त याच्यामध्ये काय शिकायचं, याचा वापर कशा आपण बेनिफिट काय घेऊ शकतो, कोणकोणत्या गोष्टी. आता मला जर का पाठीमागचा 2 वर्षामागचं एखादी समजा दिवसाची कॅन्डल बघायची तर मी डायरेक्ट इथे जाऊन ओपन करू शकतो ना. समजा मला बघायचं समजा किती 2000 समजा मी गेलो 20 साली, मला 2 तारखेची कॅन्डल ओपन करायची किती 2020 साली जुलैची. तर मला पाठीमागे जायला मला वेळ लागेल. मी जर इथं गो टू केलं तर एका सेकंदात कॅन्डल तिथे येणार. बघा आली कॅन्डल. हे बघा ही 3 जुलै 2020ची कॅन्डल आहे. दिसते म्हणजे एका सेकंदात चार्ट पाठीमागे जातो. तेच मला स्क्रोल करायला वेळ लागला असता, भरपूर वेळ लागला असता. कमीत कमी नाही म्हणते 10-15 सेकंद तरी माझे गेले असते. म्हणजे तुमचं काय होतं एक प्रकारे काम कमी होतं. हां अजून एक गोष्ट सांगायची राहिली लागली भावाने इथं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे की मला मगाशी विचारलं होती हे कुणीच सांगितलं नाही मला, आठवण पण करून दिली नाही आता. इथं मल्टिपल चार्ट लावा लागतात बघा. हे बघा दिसतंय. बऱ्याच जणांचं म्हणणे मल्टिपल चार्ट कसे लावायचे. आता इन्फोसिस चार्ट आहे समजा, मला निफ्टी 50चा चार्ट त्याच्यावरती लावाय. हे तर तुम्हाला दिसतंय तुम्ही पाहिजे तेवढी चार्ट लावू शकता एका वेळेस. हे बघा एका स्क्रीनवरती तुम्हाला 6 चार्ट पाहिजे 6 पण लावू शकता, 8 पाहिजेत 8 पण लावू शकता, 2 पाहिजे 2 लावू शकता, 3 पाहिजेत 3 लावू. आणि 3 चार्ट तुम्हाला कशा फॉर्मॅटमध्ये पाहिजेत ते पण, आडव्या लाईन पाहिजेत, उभ्या लाईन पाहिजेत, एक लाईन आडवी पाहिजे सॉरी आणि बाकीच्या 2 उभ्या पाहिजेत, ते पण तुम्हाला दिसतं इथं. हे पण मला वाटतं सांगायचं राहून गेलं आपलं. म्हणजे तुम्ही मल्टिपल चार्ट इथं लावू शकता. मला वाटलं 8 चार्ट पाहिजेत मला. हे बघा 6 चार्ट एका इथं क्लिक करा, 6 चार्ट तुमचे ऑटोमॅटिक लागून जाते. हे बघा दिसले 6 चार्ट लागले माझ्या. आता किती लागले? 6 चार्ट लागले. सगळे इन्फोसिस लागले. तुम्हाला चेंज करायचं आहे. तुम्हाला वाटतंय इथे इन्फोसिस नको, मला इथे HDFC बँक आहे समजा, इथं मला दुसरा पाहिजे, इथं मला कोणता पाहिजे समजा रिलायन्स पाहिजे, तर तुम्ही रिलायन्सचा इथं लावू शकता. हे बघा रिलायन्सचा इथं लागून गेला. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पाहिजे समजा दुसरा कोणता, तर कोणता पाहिजे तुम्हाला एक सेकंद द्या. तुम्हाला इथं पाहिजे समजा टाटाचा कोणता तरी एखादा स्टॉक पाहिजे, टाटा मोटर्स पाहिजे समजा, तर इथं टाटा मोटर्स. म्हणजे तुम्ही मल्टिपल चार्ट एका वेळेस तुम्ही किती स्क्रीन पाहिजे तेवढ्या स्क्रीन तुम्हाला दिसणार इथं. आणि तुम्हाला समजा बऱ्याच जणांचं म्हणणं सर याच्यामध्ये काय करणार, एखादा स्टॉक मला ओपन करून बघायचा तर कसा बघणार मी. जे स्टॉक तुम्हाला ओपन करायचा आहे त्याच्यावरती फक्त एक बॉर्डर आणा. आता बघा मला कोणता स्टॉक बघायचा, इन्फोसिस बघायचा समजा, इथला HDFC बँक बघायचा. कोणता स्टॉक बघायचा मला, HDFC बँक. मला स्टॉक छोटा दिसतोय ना, हा चार्ट मला छोटा दिसतोय, परंतु हा मला मोठा करायचा आहे बरोबर आहे. तर मी मोठा कसा करू शकतो बघा. त्याच्यावरती क्लिक केलं तुम्हाला इथं ब्ल्यू बॉर्डर आली, इथं खाली जावा फक्त. कुठं जावा तुम्ही, इथे तुम्हाला दिसतंय हे दिसतंय, याच्यावरती क्लिक करा. सॉरी याच्यावरती नाही, एक मिनिट हे चुकलं. असं नाही एक सेकंद. इथं दिसतोय वर तर मी चुकून खालचं दाबलं. हे बघा हे दिसतंय इथं छोटासा तुम्हाला एक तिरका बाणसारखा दिसेल बघा. ते तुम्ही ओपन केलं आणि त्याच्यावरती क्लिक केलं ना, तो चार्ट मोठा होऊन जाईल. दिसला. परत त्याला काढून टाकला, परत आहे असं चार्ट येईल. तुम्हाला वाटते मला समजा कशाचा बघायचा, रिलायन्सचा बघायचा, इथे जावा, रिलायन्सवरती क्लिक करा आणि इथं खाली या. बघा कुठे यायचं, परत एकदा सांगतो मी, ह्या खालचा दाबू नका, हा नका दाबू. याच्यावरती तुम्हाला काय दिसेल, तुमचं PNL दिसेल. दिवसभर तुम्ही ज्या पोझिशन घेतल्या असतात ना ती इथे दिसतात. याच्यामध्ये दिवसभराचे ट्रेड तुमचे याच्यामध्ये दिसतात. ओके म्हणून नाही याच्यावरती समजा मला कशावरती दिसतात मला बघू द्या. तर मी धनवरती जास्त करत नाही ट्रेडिंग. हा इथं दिसतात तुमचे दिवसभराचे ट्रेड इथं दिसतात या ॲरोवरती. म्हणजे तुम्ही आज दिवसभरात किती ट्रेड केलेले आहेत
तुमच्या पोझिशन कुठं आहेत हे इथं दिसतं. आणि इथं काय दिसतं तुमचं झूम इन झूम आउट. जर एखादा चार्ट तुम्हाला हा चार्ट समजा मला ओपन करून बघायचा आहे, मोठा बघायचा आहे मला, कारण एवढे मोठे चार्ट मी लावलेले आहेत ऑलरेडी एवढे मोठे चार्ट लावले. मला जर का चार्ट ओपन करायचा आहे, कारण मी याला एवढ्या छोट्यामध्ये नाही ना बघू शकत, मला हा मोठा करायचा आहे, मोठी स्क्रीन बनवायची म्हणजे पूर्ण स्क्रीनला बनवायचा याला. तर मी काय करेल, इथं येईल खाली आणि याच्यावरती क्लिक करेल. झाला तुमचा चार्ट तो ओपन झाला डायरेक्ट. तुम्हाला वाटलं मला परत मला 8 स्क्रीन डायरेक्ट दिसल्या पाहिजेत, परत इथं जावा, याच्यावरती क्लिक करा, डायरेक्ट तुमचे 8 स्क्रीन डायरेक्ट लागून जाते. 6 स्क्रीन 8 स्क्रीन ज्या तुम्ही स्क्रीन लावलेल्या आहेत, जेवढ्या स्क्रीन तुम्ही लावलेल्या तेवढ्या स्क्रीन तुम्हाला इथं दिसून येते. इथे लक्षामध्ये समजा मला वाटलं टाटा मोटर्स बघायचा, इथे टाटा मोटर्सवरती क्लिक करा. आता बघा मी काय करतो, परत एकदा टाटा मोटर्सवरती मी क्लिक केलंय. त्यानंतर मी काय करेल, इथं खाली जाईल, इथे याच्यावरती फक्त एक क्लिक करा, डायरेक्ट टाटा मोटर्स ओपन झाला तुमचा. म्हणजे तुम्हाला तो चार्ट मोठा पण करून बघता येतो. तुम्हाला वाटलं मला परत आहे याच्यामध्ये जायचं आहे, त्याला परत त्याच्यामध्ये क्लिक करा, परत तो आहे असा होऊन जाईल. अजून काय एवढी माहिती तुम्हाला सांगतो बघ, एवढी बेसिक माहिती. ओके स्वप्नील सर, खूप छान सांगितलं. हे सगळं कोणी सांगत नाही, पण त्या पेड कोर्समध्ये पण सांगत नाही. ओके थँक्यू भाऊ, कारण मी सांगितलं तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत नेणार. छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्याकडनं मिस नाही झाल्या पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडनं राहिल्या नाहीत, एवढी काळजी मी घेतलेली. अजून काय राहिलं असेल तर चुकून सांगा, उद्या मी परत ते आपल्या कोर्समध्ये ॲड करेल. सर खूप उपयुक्त माहिती सविस्तर दिली. ही अशी माहिती कोणीही मोफत देत नाही. तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट करत आहात मनपूर्वक, आणि ते पण फ्रीमध्ये भावांनो. महेश भाऊ धन्यवाद चांगली कमेंट केल्याबद्दल, कारण हे फ्रीमध्ये भावांनो एवढ्या गोष्टी तुम्हाला बेसिकपासून कुणी शिकवत नाही. चार्टमध्ये ते एवढ्या गोष्टी तुम्हाला कुणी शिकवत नाही. हे टूल असतात, हे असं वापरलं जातं, असे प्राईस बघितले जाते, किंवा इथं अशा गोष्टी असतात, तुम्ही वॉच लिस्ट कशी बनवावी, हे सगळ्या गोष्टी कुणी शिकवत नाही. तुम्हाला स्वतः शिकावं लागतं. तुम्हाला डायरेक्ट काय करतात माहिती आहे, ती लोक डायरेक्ट टेक्निकल अनालिसिस नेतात. पण तुम्हाला जर का बेसिकच तुमचं कन्फर्म नाही, तुम्हाला चार्टमध्ये काय काय गोष्टी असतात हेच जर का माहीत नसेल, तर तुम्ही ॲडव्हान्स गोष्टीकडे जाऊन भावनो काहीच फायदा नाही. इथं लक्षामध्ये आता तुम्हाला वाटलं मला मल्टिपल स्क्रीन काढायचे, मला एकच स्क्रीन ओपन करायचे. जी स्क्रीन तुम्हाला ओपन करायची असेल त्याच्यावरती क्लिक करा, आणि ती एक स्क्रीन पाहिजे तुम्हाला, एका स्क्रीनवरती क्लिक करा, डायरेक्ट ती स्क्रीन तुमच्या नजरेसमोर असेल. म्हणजे तुम्हाला जशा स्क्रीन पाहिजे तशा स्क्रीन बनवू शकता. आता मला वाटतं कोणीतरी 8 स्क्रीन ओपन करा म्हणून दाखवलं, हे बघा 8 स्क्रीन पण ओपन होतात भावनो. एका वेळेस तुम्ही 8 पण स्क्रीन ओपन करू शकता. दिसतंय हे बघा, 8 स्क्रीन तुम्हाला कशा पाहिजेत, उभ्या पाहिजेत, आडव्या पाहिजेत, जशा पाहिजेत तशा ओपन होतात. समजा तुम्हाला अशा पाहिजेत, याच्यावरती क्लिक करा, हे बघा 8 स्क्रीन ओपन झाले तुमच्यासमोर. तुम्हाला जे स्टॉक पाहिजेत 8 ते स्टॉक इथे सर्च करा. आता इथं कसं एक स्टॉक असल्यामुळे सगळे स्टॉक तुम्हाला तेच दिसतील. हे बघा इथे इन्फोसिस दिसणार, इथे इन्फोसिस दिसतोय, परत इथं मगाशी आपण ओपन केले टाटा मोटर्स वगैरे, त्याच्यामुळे हे दिसतात स्टॉक. परंतु तुम्ही जर का इथं बघा, इथं पण इन्फोसिस आहे, इथं पण इन्फोसिस आहे. तुम्हाला जे स्टॉक पाहिजे तिथं तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा. आता इथं समजा मला कोणता पाहिजे, इथं मला पाहिजे दुसरा महिंद्रा पाहिजे, समजा महिंद्रा आणि महिंद्रा पाहिजे. समजा महिंद्रा आणि महिंद्रा इथं टाकला तुम्ही M&M, तर महिंद्रा आणि महिंद्रा स्टॉक ओपन होईल. हे बघा दिसला स्टॉक इथं आला. आता हा स्टॉक मला ओपन करून बघायचा, मोठा करून बघायचा. इथं खाली या, त्याला मोठा करा, डायरेक्ट एका सेकंदात तो मोठा झाला. दिसतंय. परत त्याला मिनिमाइज करायचा, परत त्याला मायनस करा, परत तिथे जाईल, तो हाय जागेवर त्याच्या जाईल. क्लिअर आहे. काय अडचण याच्यामध्ये अजून चार्टमध्ये किंवा चार्ट प्लॅटफॉर्म बघायचं कसं, याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का सांगा का मॅडम. मला नाही वाटत कुणाला काय अडचण असेल. आता जर का समजलं नसेल एखादी गोष्ट तर परत व्हिडिओ तुम्ही बघू शकता जाऊन. ओके, जर माझ्याकडनं ही गोष्ट मिस राहिली होती ते आता मला दिसल्यामुळे माझ्या लक्षात आली, हे मल्टिपल चार्ट लावायची. येते लक्षात. आणि बऱ्याच जणांचं म्हणणे समजा मला चार्ट अजून मोठा करून बघायचा आहे, मला हे काय करायचं, हे वरचे पण जास्त नको आहेत, म्हणजे ह्या गोष्टी पण मला नको आहेत. हे नाही का वेबसाईट, इथं काय होतंय, इथं मार्जिन खाल्लं जातं थोडंसं, म्हणजे तुमची स्क्रीन छोटी होती, परंतु तुम्हाला स्क्रीन पूर्णच बघायची. तर तुम्ही काय करू शकता, अजून एक ऑप्शन आहे बघा, इथं फुल स्क्रीन आहे, दिसते, ह्याच्यावर क्लिक करा, तुमचं मार्जिन वरचं अजून कमी झालं, म्हणजे तुम्हाला अजून थोडा चार्ट मोठा दिसतोय. इथे लक्षात, म्हणजे वरचं जे मार्जिन होतं ना ते मार्जिन अजून कमी झालं तुमचं. समजा तुम्ही लॅपटॉपवर काम करताय तर तुमचं मार्जिन इथं कमी झालं अजून. तुम्हाला परत आहे असं घ्यायचं आहे, तुम्हाला माहिती आहे कोणतं बटन दाबायचं ते काय सांगायची गरज नाही तुम्हाला. ओके, येते लक्षामध्ये. फुल स्क्रीन होऊ शकतं. इथं समजा तुम्हाला वाटतंय मला हा चार्ट डाउनलोड करायचा आहे, समजा माझे लेवल्स लागलेले आहेत, किंवा मला कोणाला तरी चार्ट पाठवायचा, इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे. हे बघा, डाउनलोड पण करू शकता किंवा कॉपी करू शकता, कॉपी इमेज करू शकता, कॉपी लिंक करू शकता, लिंक पण तुम्ही कॉपी करू शकता, दुसऱ्याला पाठवू शकता, किंवा कॉपी इमेज करा आणि तिकडे पेस्ट करा, ऑटोमॅटिक तुम्हाला जाऊन पडेल. इथे लक्षामध्ये, म्हणजे तुमचं एक प्रकारे काम चांगलं होतं इथं.
बऱ्याच जणांना वाटतं हा नाही का इथं मार्जिन खातं ना, बघा इथं मार्जिन भरपूर खातं आहे. इथं जवळपास नाही का 1-2 इंचाचं मार्जिन खातं आहे इथं स्क्रीन. इथे लक्षात तुम्हाला तर इथपर्यंत स्क्रीन दिसते, कारण माझे अजून वर छोटेसे एक मार्जिन आहे. जे टॅब मी ओपन केलेत ना तिथं वर दिसतात मला इथं. ते तुम्हाला दिसत नाहीत, पण माझ्या लॅपटॉपवरती दिसतात मला ते. तर मला जर का मार्जिन कमी करायचं आहे, मला अजून स्क्रीन मोठी पाहिजे, इथं क्लिक करा, तुम्हाला दिसून येईल चार्ट म्हणजे तुमचं मार्जिन कमी खाईल. म्हणजे अजून तुमचं काय होईल, तुम्हाला स्क्रीन मोठी दिसेल तुम्ही जर का लॅपटॉपवरती काम करत असाल तर. इथे लक्षामध्ये समजलं? इथपर्यंत काय अडचण आहे का कोणाला? बघा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आणि लॉगआउट समजा तुम्हाला लॉगआउट करायचं आहे, समजा नको असेल तर लॉगआउट करू शकता तुम्ही. लॉगआउट पण डायरेक्ट ऑप्शन दिलेला आहे. क्लिअर आहे? समजते? काय अडचण आहे का अजून कोणाला? सर लाईव्ह 52 आहेत, लाईक 75 आहेत झाले, म्हणजे 50% सबस्क्राईब बघत आहेत. 50% सबस्क्रायबर बघत आहेत. ओके, चांगली गोष्ट आहे. सर तुमचा व्हिडिओ सेटअप पण दाखवा एक दिवस. येस, दाखवणार, व्हिडिओमध्ये दाखवणार मी, शॉर्ट व्हिडिओ दाखवणार त्याचा सेटअप वगैरे माझा. कारण मी अजून एक मोठी स्क्रीन मागवलेली आहे, ती आहे म्हणजे असं कर्व डिस्प्ले आहे, ती एक स्क्रीन माझी येते ऑनलाईन. तीच आता आम्ही 9:30 वाजता, त्याच्यामुळेच लाईव्ह आपला क्लास थोडा लवकर घेतलेला आहे. ती स्क्रीन आम्हाला बघायला जायचं आहे, बोलवलेलं आहे मला त्यासाठी. ते कर्व डिस्प्ले आम्हाला बघायला जायचं आहे, त्याच्यामुळेच आज थोडा सेशन लवकर घेतला आहे. पण आपल्या रेग्युलर 9 वाजता असतो, त्या कारणामुळे तुम्हाला आज 8 वाजता बोलवले. इथे लक्षात. कॅन्डलस्टिक पॅटर्न कधी सांगणार? येस, आपण टेक्निकल अनालिसिसला उद्यापासून सुरू करतोय. कॅन्डलस्टिक हळूहळू होतील, कॅन्डलस्टिक पॅटर्न होतील, त्यानंतर चार्ट पॅटर्न आपण शिकणार आहे. चार्ट पॅटर्न आपण किती शिकणार आहे माहिती आहे? 16. कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण किती शिकणार आहे? 12 कॅन्डलस्टिक. येते लक्षामध्ये? म्हणजे टोटल 16 आपण चार्ट पॅटर्न आहेत आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न 12 आहेत टोटली, बुलिश बेरिश पकडून, जे की चांगलं मार्केटमध्ये काम करतात. ओके, थोड्याच गोष्टी शिकवणार, पण चांगल्याच गोष्टी शिकवणार, बाकीच्या फालतू गोष्टी शिकवत नाही बसणार. डिस्प्ले 32, हां 32 पण भरपूर होतो का जनन सर? 32 पण चांगला आहे डिस्प्ले, 32 इंचाचा पण घेऊ शकतो तुम्ही. फक्त त्याचं रेग्युलेशन बघा, कारण कसं डोळ्याला त्रास नाही झाला पाहिजे नाही का. म्हणजे तुम्हाला, आणि जर का तुम्ही लॅपटॉप PC वापरत असाल तर भावानो, ते आईज प्रोटेक्शन म्हणून एक गॉगल भेटतो नाही का, आईचं प्रोटेक्शन होतं त्याच्यामुळे. जर का तुम्ही कंटिन्यू PC समोर बसता तर त्याचा एक यूज करा, आईज प्रोटेक्शनचा. इथे लक्षात, तो मला वाटतं 200-400 किंवा 500 रुपयातल्या इथल्या भेटेल तो, पण त्याच्यामुळे तुमच्या डोळ्याला इजा होणार नाही. ओके, समजलं? काय अडचण आहे का अजून? तो गॉगल लागलेला नसतो, फक्त तुमच्या आईसाठी प्रोटेक्शन असतं ते. सर ह्यात नोट्स भेटतील का, की आम्ही कशामध्ये सर? ह्याचं ट्रेडिंग व्ह्यूचं हे काय टूल तुम्ही व्हिडिओ नंतर बघा. तुम्ही ज्यावेळेस ड्रॉ करणार ना स्वतःहून सपोर्ट रेजिस्टन्स, त्यावेळेस तुम्हाला हळूहळू ह्या गोष्टी समजायला लागणार. हे तुम्ही प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला नाही जमणार. प्रॅक्टिसच याच्यावरती करावं लागेल तुम्हाला. सपोर्ट रेजिस्टन्सवरती तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागेल. येते लक्षामध्ये? तुम्हाला हे नोट्स देऊन पण काय फायदा नाही. तुम्ही जोपर्यंत चार्टवरती स्वतः नाही का सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायला शिकणार नाही. तुम्हाला समजा झोन मार्क करायचे आहेत, कुठं मार्क करायचे, समजा मला इथे झोन मार्क करायचा तर मी असं झोन मार्क करू शकतो. समजा मला वरचा झोन मार्क करायचा तर मी असं झोन मार्क करू शकतो. म्हणजे स्वतः तुम्ही प्रॅक्टिस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी दिसणार नाही. येते लक्षात? नाही सर, आपल्या सगळ्या सेशनच्या नोट्स म्हणजे हे नोटबुक आहे माझ्याकडे. नोट्स म्हणजे नोटबुक आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा, आपण मग त्याचं हे करून टाकू, PDF वगैरे बनवून, फोटो वगैरे बनवून टाकू टेलिग्रामवरती. ओके, नोट्स पण भेटतील तुम्हाला, शॉर्टकटमध्ये काढलेले आहेत, जे मी क्लासमध्ये केलेलं होतं ते नोट्स काढलेले आहेत त्याच्यात. माझं स्वतःचं काय ॲनालिसिस वगैरे असं मिळून मी 2 रजिस्टर आहेत माझ्याकडे. व्हॉल्यूम प्रोफाईल काय? व्हॉल्यूम प्रोफाईल म्हणजे व्हॉल्यूम तुम्हाला दिसतो तिथं, एक रेंज दिसते व्हॉल्यूमची नाही का, जास्त व्हॉल्यूम कुठं बनलेलं आहे. समजा आता इथं समजा तुम्ही इथून ह्या लेवलपर्यंत टाकला, हे बघा इथं व्हॉल्यूम जास्त बनलेला होता. याचं जास्त काम करत नाही मी, या ज्या गोष्टी बघत नाही जास्त, व्हॉल्यूम प्रोफाईल वगैरे. प्राइज ॲक्शन पण शिकवणार का? हां, मग उद्यापासून आपण प्राइज ॲक्शन शिकणार ना. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे संग्राम सर प्राइज ॲक्शनच असते, त्याला टेक्निकल ॲनालिसिस बोललं जातं फक्त. टेक्निकल म्हणजे टेक्निकल गोष्टी. PDF बनवा सर. येस, PDF बनवेल मी, कारण खूप मोठे आहेत PDF. मला सांगू ते किती होईल, जवळपास 400-500 पानांचे होईल. 2 रजिस्टर आहेत टोटली, 200-200च्या 200 पेजेसच्या 2 रजिस्टर आहेत. सगळ्या नोट्सच आहेत त्याच्यामध्ये डिटेलमध्ये. ऑप्शन बाईंग पासून ऑप्शन सेलिंग, स्टॉक सिलेक्शन, त्याच्यानंतर सगळं मेथड, इंट्रासाठी स्टॉक सिलेक्शन मेथड आपण शिकणारच आहे. तरी पण तुम्हाला पाहिजे असेल तर नोट्स मी शेवटच्या दिवशी आपण बनवून टाकून देऊ.
तुमची एक माहितीसाठी असावं तुमच्याकडे. फक्त तुम्ही दुसऱ्याला ते फॉरवर्ड नका करू, कारण तुमच्यावर विश्वास ठेवून मी पाठवते तुम्हाला. ओके. कॅन्डलस्टिक टाइम फ्रेम सर शिकणार आहे. कॅन्डल तुम्ही इंट्राडे करताय तर तुम्हाला एका दिवसाची कॅन्डल बघून काय फायदा आहे का नाही. तुम्ही 5 मिनिट 15 मिनिट तुमच्यासाठी बेस्ट आहे इंट्राडेसाठी. आणि जर का तुम्ही जास्त मोठा ट्रेड घेता स्विंगसाठी 1 डे 1 वीक 1 मंथ पर्यंत जाऊ शकता. ओके. येस. काय अडचण नाही. मला वाटतं सेशन आपण क्लोज करूया. काय अडचण असेल तर परत तुम्ही मला पर्सनली टेलिग्रामवरती विचारू शकता. आज खूप काही शिकायला भेटलं सर. कितीतरी टूल्स असे वापरायचे होते ते माहीत नव्हते. 2 महिन्यात आणखी खूप काही शिकायला भेटणार आहे. धन्यवाद अनिकेत भाऊ. सर तुमचं वॉटरमार्क टाका त्याला, म्हणजे टेन्शन नाही. ओके. थँक्यू सर. रजिस्ट्रेशन नोट PNL. ओके. त्याच्यानंतर ओके सर, थँक्यू, धन्यवाद सर. ओके ओके. सगळ्यांना धन्यवाद. सर्व टूल्स ट्रेडिंग व्ह्यूवर आहेत का? येस, ट्रेडिंग व्ह्यूवर पण आहेत. परंतु ट्रेडिंग व्ह्यूवरती कसं आहे माहिती आहे का, ट्रेडिंग व्ह्यूला तुम्हाला नाही का काय काय गोष्टी पेडमध्ये दाखवल्या जातात. टूल सगळे फ्री आहेत, परंतु तुम्हाला जर का नाही का मल्टिपल चार्ट, आता तुम्हाला दाखवतो मी ट्रेडिंग व्ह्यू ओपन करून दाखवतो. 1 सेकंद द्या. ट्रेडिंग व्ह्यूला तुम्ही मल्टिपल चार्ट लावू शकत नाही. हे बघा 1 सेकंद द्या फक्त. इथे तुम्ही गेला ना ट्रेडिंग व्ह्यूवरती, तुम्हाला मल्टिपल चार्ट लावता येणार नाहीत. इथं बघा तुम्ही आले, हा आता ट्रेडिंग व्ह्यू आहे. हे ट्रेडिंग व्ह्यू आहे. इथं बघा तुम्ही इंडिकेटर बघा, मी जास्त लावून दाखवतो तुम्हाला. जसं आपण लावलं होतं ना तसं इथे इंडिकेटर लागणार नाही. इथे समजा तुम्ही काय लावले, RSI लावलं, समजा EMA लावलं, समजा परत एखादं काय लावलं तुम्ही, दुसरं एखादा समजा काय लावू आपण इथं UT बॉट लावू. आता हे बघा दिसतंय 2 इंडिकेटरच्या वर तिसरं इंडिकेटर लागतच नाहीत. 2च इंडिकेटर लागतात. एंजल वन, एंजल वनला तुम्ही जे तुमचे ब्रोकर आहेत ना, ब्रोकरमध्ये तुम्हाला किती पण इंडिकेटर लावा, फ्री असतात, परंतु याच्यावरती तुम्हाला 2च इंडिकेटर दिसणार. याच्यापेक्षा जास्त इंडिकेटर दिसणार नाहीत. येते लक्षात? आता इथे बघा मल्टिपल चार्ट, जसं की आपण तिथं 8 चार्ट ओपन केले, तुम्ही इथं 2 सुद्धा चार्ट ओपन करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. म्हणजे 2 पेक्षा एक पेक्षा जास्त चार्ट तुम्ही एका स्क्रीनवरती बघू शकत नाही. जसं की आपण तिथं 8 चार्ट ओपन केले होते एकाच वेळेस. इथं तसं नाहीये. दिसतंय? इथं बघा दिसतात मग तुम्हाला 16 चार्ट, 15 चार्ट आहेत, 14 चार्ट आहेत, परंतु तुम्ही 2 जरी चार्ट ओपन करायला गेलाय, दिसतंय इथं 2 स्क्रीन जरी ओपन करायला गेलं तरी तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन मागता येते. म्हणजे याच्यापेक्षा आपला ब्रोकरच चांगला आहे. ब्रोकरवरतीच यूज करा, कारण ब्रोकर सगळं फ्री गोष्टी देतो. या सगळ्या ब्रोकर फ्री देतात, सगळे ब्रोकर फ्री गोष्टी देतात. या इथे लक्षामध्ये, त्याच्यामुळे मी ट्रेडिंग व्यू वापरत नाही. मी त्याच्यामुळेच आपलं जे ब्रोकर आहेत त्याच्यावरती चार्ट बघतो. इथे लक्षात, समजलं? यूट्यूब थंबनेल बनवून देईन तुम्हाला आमच्याकडून. ओके ओके साईभाऊ, धन्यवाद. मला वाटलं तर तुम्ही बनवा आणि पर्सनली मला याच्यावरती पाठवा, माझ्या टेलिग्राम ग्रुप मला पर्सनली. ओके. काय अडचण आहे का आता? मला नाही वाटत कोणाला काय अडचण असं. समजलं? म्हणजे तुम्ही, माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही ब्रोकरचा चार्ट वापरा. आणि ब्रोकरचा चार्ट आहे ना रिअल टायमिंगला येतो. जर तुम्ही एंजल वन म्हणताय, ट्रेडिंग व्ह्यूचा जर का चार्ट तुम्ही वापरला तर तो 5 सेकंद लेट आहे बरं का भावांनो. तो 5 सेकंद लेट आहे. तुम्ही काय करा, एक दिवशी एका लॅपटॉपवरती नाही का तुम्ही तुमचा ट्रेडिंग व्ह्यू, तुमचा ह्याचा चार्ट ओपन करा. कशाचा? ब्रोकरचा. आणि तो चार्ट तुम्ही काय करा, याच्यावरती ओपन करा ट्रेडिंग व्ह्यूवरती. तुम्हाला बघा डेली दिसणार त्याच्यामध्ये 4-5 सेकंदाचा फरक आहे भावांनो. 5 सेकंद ट्रेडिंग व्ह्यू तुम्हाला लेट दाखवतो, म्हणजे प्राइस लेट खालीवर होते, म्हणजे 5 सेकंद तो लेट आहे. आणि जो तुम्ही ब्रोकर यूज करता ना तो रिअल टाईम आहे. रिअल टाईम तुम्हाला डाटा तुमच्यापर्यंत आणतं. ते ऑप्शनला जास्त फायद्याचं आहे बरं का, कारण 5 सेकंदामध्ये तुम्हाला माहिती आहे 5 सेकंदामध्ये पण कधी कधी मुवमेंट मोठी होते, त्यामुळे ऑप्शनमध्ये त्याचा फायदा होतो. बाकी स्टॉकमध्ये काही नाही एवढ्या गोष्टी. 5 सेकंद स्टॉकमध्ये नॉर्मल आहेत, खालीवर आहेत. खूप ॲनालिसिस केले, येस खूप ॲनालिसिस केले सर, कारण बऱ्याच जणांना हे पण माहीत नाही की 3 मिनिटांनी ऑप्शन चेंज अपडेट होते. ही गोष्ट काही जणांना माहीत सुद्धा नव्हती. मला बऱ्याच जणांनी नंतर मेसेज करून सांगितले की सर आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती की 3 मिनिटांनी ऑप्शन चेंज अपडेट होते NSE वरती. येते लक्षात? आणि हे पण सांगतो की ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आपल्या ब्रोकरच्या चार्टपेक्षा 5 सेकंदांनी लेट आहे. तुम्ही ऑब्झर्व करा, नंतर मला याचं उत्तर सांगा की आहे का नाही तो. कारण मी हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्यात भावांनो. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करून ठेवलेल्या आहेत. 5 सेकंद डिले ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आपल्या ब्रोकरच्या चार्टपेक्षा. म्हणजे ट्रेडिंग व्यू कधी तुम्हाला ॲक्युरेट देणार माहीत का? ज्यावेळेस तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन घेणार, म्हणजे पेड व्हर्जन घेणार ट्रेडिंग व्ह्यूचं, त्यावेळेस तुम्हाला तो रिअल टाईम डाटा देतो. जर का तुम्ही त्याचं पेड सबस्क्रिप्शन नाही घेतलं तर तुम्हाला तो 5 सेकंद लेट डाटा देतो ट्रेडिंग व्यू. त्याच्यामुळे मी ब्रोकरच यूज करतो.
ब्रोकरवरती सगळ्या गोष्टी भेटतात. जे तुम्हाला ट्रेडिंग वरती आहे ते सगळे ब्रोकरवरती आहेत. उलट ब्रोकर तुम्हाला मल्टिपल चार्ट देतोय, पाहिजे तेवढे इंडिकेटर लावायला देतोय. येते लक्षात. त्याच्यामुळे ब्रोकरचा चार्ट यूज करा जास्त करून, असं मला वाटतं. बाकी तुमचं सजेशन, तुम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटतात, तुम्ही ट्रेडिंग व्यू योग्य वाटत असेल तर ट्रेडिंग व्ह्यूवरती करू शकता. पण हे एक लक्षात ठेवा, इथं तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवरती आणि आपल्या ब्रोकरमध्ये एक फक्त डिफरन्स दिसेल. कोणता डिफरन्स माहिती आहे का? की ट्रेडिंग व्ह्यूला तुम्ही फॉरेक्स मार्केटचं बघू शकता. म्हणजे समजा कुणाला गोल्ड बघायचं आहे, USD बघायचं आहे, तर तुम्ही ते बघू शकता. परंतु तुमच्या ब्रोकरमध्ये म्हणजे तुम्ही जर का धन वापरताय किंवा एंजल वापरताय किंवा अपस्टॉक वापरताय, ग्रो वापरताय, जे काय वापरताय, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेक्स मार्केटचं दिसणार नाही. इथे लक्षात, फॉरेक्स मार्केटचा चार्ट तुम्हाला दिसणार नाही, कारण हे इंडियन ब्रोकर आहेत. इंडियन ब्रोकरमध्ये त्या फॉरेक्समध्ये USD डॉलर किंवा तुम्ही बिटकॉइन वगैरे बघताय, तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ब्रोकरमध्ये दिसत नाही. ते तुम्ही कुठं बघू शकता? ट्रेडिंग व्ह्यूवरती बघू शकता त्या गोष्टी. कारण आपण फॉरेक्स करत नाही, त्यामुळे आपल्याला फॉरेक्सची काही गरजच पडत नाही. मी फॉरेक्स करतच नाही. येते लक्षात. सर आपलं इंस्टाग्राम पेज नाही आहे का? नाही दादा, अजून बोल. मी काय सांगतो, मी आत्ता 1 महिना झाला भावांनो, मला वाटतं एक महिना झाला असेल मी यूट्यूबवरती आहे. त्याच्या अगोदर मी सोशल मीडियावर नाही, कुठंच नाही. मी इंस्टाग्राम पण नाही माझं, काहीच नाही. मी यूट्यूबवरती आत्ता पाऊल ठेवलेलं यूट्यूबमध्ये, कारण एवढे दिवस मी अभ्यासच करत होतो. येते लक्षात. मला वाटतं सगळं क्लिअर झालं असेल सगळ्यांना. काय अडचण नसेल, जर काय अडचण असेल काय, तर मला कमेंटमध्ये सांगा कोणाला काय अडचण असेल तर. येते लक्षात. चला सेशनला क्लोज करू. काय अडचण असेल तर उद्याच्या क्लासला परत तुम्ही विचारू शकता किंवा मला पर्सनली मेसेज करा. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, काळजी घ्या स्वतःची. आणि उद्याचा व्ह्यू काय असेल ते आपण सकाळी मॉर्निंगला आपल्या ग्रुपवरती अपडेट केला जाईल. थोडे दिवस द्या फक्त. 2 महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. आता बेसिक गोष्टी हळूहळू कव्हर होत आल्यात. उद्यापासून आपण टेक्निकल ॲनालिसिसला सुरुवात करतोय. उद्या आपण शिकणार आहे अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड काय असतं, साईडवे मार्केट काय असतं, कधी होतं मार्केट साईडवे, या सगळ्या गोष्टी आपण उद्या शिकणार आहे. येते लक्षात. म्हणजे मार्केटचे ट्रेंड कसे असतात ते आपण उद्या सगळं आपण क्लिअर. त्याच्यावरती आपलं उद्या सेशन असेल. उद्या 9 वाजता सेशन होईल. उद्या टायमिंग चेंज होणार नाही. आज मला थोडंसं बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळं 8 वाजता मी क्लास घेतलेला आहे. ते स्क्रीन संबंधात जायचं आहे, त्याच्यामुळे तो माणूस 9:30 10पर्यंत या बोलला होता. त्याच्यामुळे आज थोडंसं सेशन लवकर घेतलं आहे. येते लक्षामध्ये. गुड नाईट सगळ्यांना. टेक केअर. काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. ओके, गुड नाईट, बाय. आणि चॅनल सबस्क्राईब करा जे नवीन असतील, आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. गुड नाईट.